तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधार श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे कृष्णा। हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम सगळ्यांना, दंडवत. धन्यवाद। तर आपण मागच्या आठवड्यात हा 12वा अध्याय चालू केला होता. तर 12व्या अध्यायामधले 4 श्लोक आपण पूर्ण केले होते. तर 12व्या अध्यायाची सुरुवात अशी झाली होती की अर्जुनाने भगवंतांना विचारले की जे तुमची वैयक्तिक सेवा करतात आणि जे तुमचे निराकार सेवा करतात, निराकार रूपाची सेवा करतात, यामध्ये श्रेष्ठ काय आहे? म्हणजे जे कोणी भक्ती करतात आणि जे निराकार ची उपासना करतात त्यामध्ये श्रेष्ठ काय आहे? तर लगेच दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी उत्तर दिले की जे त्यांचे मन माझ्या वैयक्तिक साकार रूपावर केंद्रित करतात आणि दृढतेने दिव्य दिव्य श्रद्धेने जे माझी सेवा करतात ते सगळ्यात जास्त परिपूर्ण असतात. परंतु जे निराकाराची सेवा करतात किंवा उपासना करतात ते देखील, त्यासाठी त्यांना आपल्या इंद्रियांचे भरपूर नियंत्रण वगैरे करावं लागते आणि भरपूर सारे गुण त्यांच्यामध्ये आणावे लागतात. ते देखील माझ्यापर्यंतच येतात, परंतु अनेक प्रयत्नांती ते माझ्यापर्यंत येतात, असं भगवंतांनी सांगितलं होतं मागच्या 3-4 श्लोकापर्यंत. तर अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला सरळ सरळ उत्तर दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं इकडे तिकडे फेराफेर न करता सरळ उत्तर दिलेलं आहे की भगवंतांचं साक्षात्कार जो आहे तोच श्रेष्ठ आहे. आणि आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला जो निराकारवाद्यांचा जी पद्धत आहे, साक्षात्काराची जी पद्धत आहे निराकारवाद्यांची, त्याच्यामध्ये काय समस्या आहेत हे भगवंत आता 5व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगत आहेत, 5व्या श्लोकामध्ये. तर आपण त्याचं उच्चारण करूया. क्लेशो अधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् क्लेशोऽधिकतरस्ते मया अव्यक्तं व्यसक्त चेतसाम्. अव्यक्ता हि गतिर्दुःखम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहवद्भिरवाप्यते. देहवद्भिरवाप्यते. प्रभूजी, माझ्याकडे हिंदी भगवद्गीता, हिंदीत वाचलं तर चालेल का? दुसरे कोणी नाही तर मराठीमध्ये वाचू शकतात. कारण मराठीमध्ये चालू आहे ना. दुसरे भक्त वाचा कोणी मराठीमध्ये.
हरे कृष्णा वाचते मी. हा. त्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्वेश रूपामध्ये आसक्त झालेले आहे. त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवासाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. हरे कृष्ण. हम्म. तर इथे सरळ सरळ भगवंतांनी सांगितलेलं आहे की जो निराकारवाद्यांचा मार्ग आहे, जे निराकार रूप आहे, निराकार रूप नसतं पण तरी आपल्याला बोलायचं म्हणून, तर निराकार जे भगवंतांचा एक निराकार विभाग आहे, त्याच्याशी जे आसक्त असतात त्यांचा मार्ग फार खडतर असतो. त्यामध्ये प्रगती करणे फार कठीण असते. तर अशा प्रकारे हा मार्ग फार कठीण मार्ग आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की जे अध्यात्मवादी अचिंत्य, अव्यक्त, निराकार जे लक्ष भगवंतांचं एक फीचर आहे, त्यांची उपासना जे करतात त्यांना म्हणतात ज्ञानयोगी. आणि जे पूर्ण कृष्ण भावनेमध्ये भक्तीमध्ये भगवंतांची भक्ती करतात त्यांना म्हणतात भक्तियोगी. तर आता या श्लोकामध्ये प्रभुपाद म्हणतात की भक्तियोग आणि ज्ञान योगामधला फरक फार स्पष्टपणे समजून सांगितलेला आहे. तर मागच्या श्लोकांमध्ये देखील भगवंतांनी सांगितले होते की ज्ञानयोगी देखील अंततोगत्वा त्याच ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतात. हे जरी सत्य आहे, परंतु त्यांचा मार्ग फार खडतर असतो, फार कठीण असतो, फार त्रासदायक असतो. परंतु भक्तियोगाचा मार्ग हा प्रत्यक्ष मार्ग आहे भगवंतांपर्यंत जाण्याचा, आणि त्यामुळे तो सोपा मार्ग आहे. आणि प्रभुपाद म्हणतात की सगळे जे बद्ध जीवात्मे आहेत त्यांच्यासाठी देखील फार नैसर्गिक मार्ग आहे. तर ज्ञानयोगाचा मार्ग खडतर आणि कठीण मार्ग आहे. भक्तियोगाचा मार्ग सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. ज्ञानयोगाच्या मार्गामध्ये भगवंतांशी प्रत्यक्ष संपर्क साधता येत नाही, अप्रत्यक्ष रूपाने भगवंतांशी संपर्क ठेवा लागतो. परंतु भक्तियोगाच्या मार्गामध्ये आपण भगवंतांशी प्रत्यक्ष संपर्कामध्ये येतो. तर पुढे प्रभुपाद म्हणतात की बद्ध जीवात्मे हे अनेक काळापासून बद्ध आहेत, अनंत काळापासून बद्ध रूपामध्ये आहेत, आणि त्यामुळे त्यांना केवळ एक थेरॉटिकली समजणं की मी शरीर नसून आत्मा आहे, हे केवळ एक तर्कवितर्कांनी समजणे कठीण आहे. आपण देखील बघतो की जरी आपल्याला हे ज्ञान आहे की मी शरीर नाही आहे, मी आत्मा आहे, परंतु हे ज्ञान आपली एक माहिती म्हणूनच आहे. प्रत्यक्षामध्ये आपल्याला त्याचा साक्षात्कार इतका नाही. त्यामुळे भक्ती मार्गावर जरी हे ज्ञान महत्वाचं आहे की मी शरीर नाही, मी आत्मा, हे तर एक मूलभूत ज्ञान आहेच, परंतु जरी व्यक्तीला पूर्ण त्याचा साक्षात्कार झाला नाही तरी तो भक्तीमध्ये संलग्न होऊ शकतो. परंतु ज्ञान मार्गाचे असे नाहीये. ज्ञान मार्गासाठी पहिले साक्षात्कार होणे आवश्यक आहे की मी शरीर नसून आत्मा आहे. आता आपण इतके वर्षांपासून भक्ती करत आहोत तरी आपल्या त्याचा पूर्ण साक्षात्कार झाला नाहीये, कारण की आपली जी बद्धता आहे ही इतकी अनंत काळापासून आहे. तर आपलं मानसिकता बदलणे, शारीरिक चेतनेपासून आध्यात्मिक चेतनेवर आणणे इतकं सोपं नाहीये. तर त्यामुळे काय केले जाते भक्तियोगामध्ये, भक्तियोगी भगवंतांचे विग्रह, भगवान कृष्णांचे विग्रह, त्यांची आराधना करतात. कारण काय आहे की एका बद्ध जीवात्म्याला त्यांच्या मनामध्ये भौतिक जो एक भौतिक त्यांची जी भावना आहे, मनोभावना, ती इतकी ठासून धरलेली आहे की त्याला बदलणं फार कठीण होतं. त्यामुळे भौतिक
पूर्ण भौतिक जे कल्पना आहे त्यामध्ये जो व्यक्ती पूर्णपणे डुबलेला आहे तो भौतिकरित्याच विचार करू शकतो, भौतिकरित्याच बघू शकतो, ऐकू शकतो. तर अशा व्यक्तीसाठी म्हणून भगवंत काय करतात की ते विग्रहांच्या रूपामध्ये येतात. ते भगवंत विग्रहांच्या रूपामध्ये येतात आणि भक्त त्यांची विग्रहांच्या रूपामध्ये आराधना करतात. हा तर अं, भगवंत काय करतात त्यामुळे ते विग्रहांच्या रूपामध्ये येतात आणि भक्त भगवंतांचे विग्रह रूपामध्ये आराधना करतात. तर भगवंतांचे मंदिरामध्ये आपण जे विग्रहांची आराधना करतो, प्रभुपाद म्हणतात की हे केवळ एक मूर्ती पूजा किंवा एका पुतळ्याची पूजा करणे नाहीये. तर म्हणून आपल्या भक्तांमध्ये आपण हे दोन शब्द वापरतो. एक आहे मूर्ती आणि दुसरा आहे विग्रह. तर कधी कधी काय होतं, खरं तर मूर्तीचा अर्थ पण असाच आहे की ती भगवंतांपासून अभिन्न आहे. परंतु आजकालच्या समाजामध्ये असे झालेले आहे की मूर्ती च्या विषयी ज्या संकल्पना आहेत लोकांच्या, त्या इतक्या वेगवेगळ्या विचित्र संकल्पना झालेल्या आहेत. काही काही लोक मूर्तीला भगवंतांचे प्रतिनिधित्व मानतात, भगवंतांपासून अभिन्न मानत नाहीत. त्यामुळे आपण आपले जे भगवंत आहेत त्यांना आपण विग्रह म्हणतो मूर्तीपेक्षाही. कारण की मूर्तीविषयी अनेक अनेक लोकांचे अनेक अनेक संकल्पना आहेत, त्यामुळे आपण विग्रह म्हणतो. तर प्रभुपाद म्हणतात म्हणून मूर्ती पूजा आणि विग्रह पूजा याच्यामध्ये थोडाफार प्रभुपाद त्याच्यामध्ये फरक सांगतात प्रभुपाद. की मूर्ती जी आहे, जसं एखाद्या राजकीय नेत्याचा पुतळा असेल, तर तो राजकीय नेत्याचा पुतळा हा केवळ त्या राजकीय नेत्याचं प्रतिनिधित्व करतो, परंतु तो पुतळा अभिन्न नाहीये. आपण जर त्या पुतळ्याला काही खायला दिलं तर तो राजकीय नेता खाऊ शकत नाही, तो केवळ एक प्रतिनिधित्व आहे. किंवा आपला जो फोटो असेल, तर आपला फोटो पण केवळ आपले प्रतिनिधित्व करतो, आपल्यापासून अभिन्न नसतो. परंतु भगवंतांची जी विग्रह असतात ते भगवंतांपासून अभिन्न आहेत. त्यामुळे आपण जे विग्रहांना जे भोग अर्पण करतो ते विग्रहांच्या रूपाने भगवंत साक्षात ग्रहण करतात. हा फरक आहे. तर म्हणून विग्रह पूजा किंवा विग्रह आराधना ही एका साधारण प्रतिनिधी रूपाने केलेली जाणारी मूर्ती पूजा नाही. विग्रह पूजा आणि मूर्ती पूजा याच्यामध्ये फरक आहे. विग्रह हे भगवंतांपासून अभिन्न आहेत, ते भगवंतच आहेत. परंतु मूर्ती हे केवळ कधी कधी भगवंतांचे प्रतिनिधी म्हणून मानली जाते. तर प्रभुपाद म्हणतात की वैदिक शास्त्रांमध्ये याविषयी देखील संदर्भ आहे दिलेला, सगुण आणि निर्गुण आराधनेच्या रूपाने. की भगवंतांची दोन प्रकारे आराधना केली जाऊ शकते, एक सगुण आराधना आणि दुसरी निर्गुण. तर सगुण आराधना म्हणजे भगवंतांचे गुणांसोबत त्यांचे जे दिव्य गुण आहे, त्यांचा जो दिव्य आकार आहे त्याद्वारे केली जाणारी आराधना. आणि निर्गुण म्हणजे भगवंतांच्या निराकार रूपाची पण आराधना, त्याला देखील निर्गुण आराधना म्हणतात.
निर्गुण उपासना म्हणजे निराकार जो भगवंतांचा भाग आहे, रूप, त्या निराकार रूपाची उपासना करणे याला निर्गुण आराधना असे म्हटले जाते. तर भगवंतांचे मंदिरामध्ये भगवंतांच्या विग्रहांची आराधना करणे एक सगुण आराधना आहे. आणि यामध्ये भगवंत हे भौतिक पदार्थांमध्ये च्याद्वारे उपस्थित होतात. तर जरी भगवंतांचं जे रूप आहे, विग्रहाच्या रूपामध्ये जे रूप आहे, हे जरी भौतिक पदार्थांनी बनलेलं असेल, जसे आपण बघतो आपले वृंदावन चंद्र, एक असे आपल्याला माहितीये की हे एक दगड, मार्बल दगड आहे, त्याच्यापासून बनलेले आहे. की आपले छोटे विग्रह आहे हे धातूपासून बनलेले आहेत, पंचधातूंपासून. किंवा जगन्नाथजी आहे हे लाकडापासून बनलेले आहेत. किंवा कधी कधी भगवंतांचे पेंटिंग बनवलं जातं, चित्र बनवलं जातं. तर जरी हे पदार्थ भौतिक असले, परंतु या पदार्थांद्वारे जेव्हा विग्रह बनवले जातात आणि त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते भगवंतांची, तेव्हा भगवंतांची ही जी मूर्ती आहे किंवा विग्रह आहेत, हे भौतिक नसून ते आध्यात्मिक बनतात. तर प्रभुपाद याच्याविषयी उदाहरण द्यायचे की जसं आपण लोखंडी जो दंडा आहे, लोखंडी दंडा किंवा लोखंडी रॉड, त्याला जर आपण आगीमध्ये टाकलं तर तो देखील अग्नी समानच होतो. तो अग्निमय होतो. त्याचद्वारे जरी भगवंतांचे विग्रह भौतिक पदार्थांनी बनवलेले असले, पण त्यामध्ये तेव्हा भगवंतांना आमंत्रित केले जाते त्यांच्या शुद्ध भक्तांद्वारे, प्राणप्रतिष्ठा पद्धतीद्वारे, तेव्हा भगवंतांचे विग्रह भौतिक नसून ते आध्यात्मिक मध्ये परिवर्तित होतात. तर अशा प्रकारे भगवंतांचे जे विग्रह आहेत, हे भौतिक नसून आध्यात्मिक आहे. कारण भगवंत हे निरपेक्ष आहेत, निरपेक्ष सत्य आहेत. आणि त्यामुळे भगवंत कधी पण त्यांचे भौतिक जी शक्ती आहे तिला आध्यात्मिक शक्तीमध्ये परिवर्तित करू शकतात. तर याच्याविषयी एक प्रभुपाद उदाहरण देतात की पूर्वीच्या काळी, आता पण असतात म्हणा, की पोस्ट बॉक्स असायचे लाल रंगाचे, टपाल पेटी. तर आपल्या सगळ्यांच्या लहानपणी टपाल पेटी, टपाल पत्र हे असायचे लाल रंगाचे. आता पण असतात काही काही ठिकाणी, पण जेव्हापासून हे ईमेल वगैरे आलेले आहेत तेव्हापासून आजकाल पत्र हे फार दुर्मिळ झालेलं आहे. खूप कमी जणांना पत्र वगैरे येतात. तर आधी आपण पत्राची वाट बघत असायचो. तर आता माहिती आपल्याला की जर आपण टपाल पेटीमध्ये जर पत्र टाकले तर काय होईल, ते पत्र बरोबर त्याच्या पत्त्यावर जाईल. कुठलीही कठीणता, कुठलाही त्रास न होता ते पत्र एका ठिकाणून त्याचा पत्ता आहे त्यानुसार ते पत्र तिकडे जाईल. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण एक डब्बा घ्यायचा आणि त्याला लाल रंग फासायचा आणि तो ठेवायचा रस्त्यावर आणि त्याच्यामध्ये पत्र टाकलं तर ते पण जाईल, असं नाही. कारण आपण लाल रंगाचा जो डब्बा ठेवला आहे तो जे टपाल खातं आहे, पोस्ट ऑफिस, त्याद्वारे तो अधिकृत नाहीये. परंतु त्यांनी जो लाल रंगाचा डब्बा ठेवलेला आहे, टपाल पेटी, तो अधिकृत आहे, त्यामुळे पत्र जाणार. परंतु आपण जो ठेवला आहे तो अधिकृत नसल्यामुळे पत्र त्याच्यातच पडलेलं राहील. तर अशा प्रकारे भगवंतांचे विग्रह जरी भौतिक पदार्थांनी बनवलेले असले तरी भगवंत त्या भौतिक पदार्थामध्ये स्वतःला अवतरित करतात आणि त्या विग्रहांमध्ये अवतरित होऊन ते भक्तांची सेवा स्वीकार करतात. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण कुठलाही मूर्ती बनवावी आणि त्याची पूजा चालू करावी. जोपर्यंत प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत त्याला भगवंतांचे विग्रह म्हणता येणार नाही. ती केवळ एक साधारण पुतळा किंवा मूर्ती असते.
आणि ते अधिकृत नसल्यामुळे त्याद्वारे भगवंत सेवा स्वीकार करत नाहीत. परंतु जेव्हा मूर्तीची प्रतिष्ठापना होते तेव्हा भगवंत मूर्तीमध्ये अवतरित होतात आणि त्याद्वारे ते भगवंतांचं अधिकृत रूप होतं, अधिकृत अवतार होतो, ज्याद्वारे भगवंत सेवा स्वीकार करतात. तर अशा प्रकारे भगवंतांचे एक अधिकृत प्रतिनिधित्व आहे विग्रह, म्हणून त्याला अर्च विग्रह असे म्हटले जाते. हे अर्च विग्रह भगवंतांचा अवतारच आहेत. तर श्रीमद भागवतामध्ये देखील वेगवेगळे अवतार त्यांच्याविषयी वर्णन आहे. लीला अवतार, मन्वंतर अवतार, युग अवतार, असे वेगवेगळ्या अवतारांचे वर्णन आहे. त्यामध्ये अर्च अवतार देखील आहे. तर अर्च अवतार म्हणजे काय की भगवंतांचे अर्च किंवा अर्च विग्रहांच्या रूपामध्ये भगवंत स्वतः उपस्थित होतात, त्याला अर्च अवतार असे म्हणतात. आणि भगवंत या रूपाद्वारे भक्तांची सेवा स्वीकार करतात. भगवंत पूर्ण शक्तिशाली आहेत आणि त्यामुळे भगवंत या अर्च विग्रहांद्वारे भक्तांच्या सेवा स्वीकार करू शकतात. तर भगवंत हा अर्च अवतार का बरे घेतात? कारण की आपल्याला भौतिक पदार्थ सोडून दुसरे काही गोष्टींचं आपण आकलन करू शकत नाही. आपण आध्यात्मिक गोष्टींचं आकलन करू शकत नाही, आपण केवळ भौतिक गोष्टींचंच आकलन करू शकतो. म्हणून आपल्याला आपल्या सोयीसाठी आपल्याला सेवा करता यावी, आपल्याला बघता यावे, म्हणून भगवंत या विग्रहांच्या रूपामध्ये उपस्थित होतात. तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की म्हणून आपण बघतो की भक्तियोग इतका सरळ आहे कारण भक्तांसाठी त्यामुळे भगवंतांना लगेच भगवंतांप्रती जाणे कठीण नाही. प्रत्यक्ष रूपाने भक्त भगवंतांना बघू शकतो आणि त्यांची सेवा पण करू शकतो, त्यांचे गुणगान करू शकतो. हा भक्ती योगाचा फायदा आहे. हा भक्ती योगामध्ये विशेष लाभ आहे. परंतु जे निराकार वादी आहेत, जे निराकार पंथ स्वीकारतात, त्यांच्यासाठी आध्यात्मिक साक्षात्कार फार कठीण असतात. त्यांना जे अव्यक्त आहे, जे भगवंतांचे अव्यक्त प्रतिनिधित्व आहे, ते समजण्यासाठी भरपूर वैदिक शास्त्र जसे उपनिषद, या सगळ्या शास्त्रांचा फार कठोर अभ्यास करावा लागतो. त्यांची भाषा समजावी लागते. नंतर अव्यक्त असे जे भावना आहेत ते समजावे लागतात आणि त्यानंतर या सगळ्या पद्धतीचा साक्षात्कार करावा लागतो. तर साधारण व्यक्तीसाठी हा पूर्ण मार्गच फार कठीण आहे. परंतु एक जे भक्त आहेत ते कृष्ण भावनेमध्ये संयुक्त आहेत, ते भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न आहेत, ते केवळ जे त्यांचे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे ते भक्ती योगाचं पालन करतात. केवळ भगवंतांना दंडवत प्रणाम करून, भगवंतांचे जे विग्रह आहे त्यांना नियमितपणे दंडवत प्रणाम करून, केवळ त्यांचे गुणगान ऐकून, भगवंतांचे गुणगान ऐकून, किंवा केवळ भगवंतांचे जे उच्चिष्ट प्रसाद आहे ते ग्रहण करून एक भक्त भगवंतांचा साक्षात्कार करू शकतो. फार सोप्या रूपाने साक्षात्कार करू शकतो. तर याच्यावरून हे एक सिद्ध होतं की जे निराकारवादी आहेत हे उगीचच एक कठीण त्रासदायक मार्ग स्वीकार करत आहेत. त्रासदायक मार्ग स्वीकार करत आहे आणि कठीण मार्ग स्वीकार करत आहेत. आणि त्यामध्ये एक जोखीम देखील पत्करत आहेत की एवढा सगळा कठीण मार्ग, त्रासदायक मार्ग स्वीकार करून देखील त्यांना भगवंतांचा पूर्ण साक्षात्कार होईल की नाही याची देखील शाश्वती नाहीये. त्यामुळे हा मार्ग सोयीस्कर नाही. तर श्रीमद भागवतामध्ये देखील हे सांगितलेलं आहे की जर अंततोगत्वा प्रत्येकाला भगवंतांच्या शरणच जायचं असेल, भगवंतांची शरणागत व्हायचं असेल, आणि ही शरणागतीची पद्धती म्हणजे भक्ती आहे, तर त्याऐवजी जर कोणी फार कठीण मार्गाचा अवलंबन करतो, त्रासदायक मार्गाचा अवलंबन करतो आणि त्याद्वारे ब्रह्म काय आहे, नेती नेती ब्रह्म, हे ब्रह्म आहे ते ब्रह्म नाही, असा नेती नेती जो मार्ग आहे त्याचा स्वीकार करतो, तर त्याचं पूर्ण जीवन असंच अशा ह्याच्यात चाललं जातं.
आणि त्यामध्ये त्यांना केवळ काय प्राप्त होतं? अंतर्गतगोत्वा त्यांना केवळ प्राप्त होतं त्रास. क्लिश्चन्ति ये केवल बोध लब्धये तेषामसौ क्लेशल एव शिष्यते श्रेयश्रुति भक्तिमुदस्य ते विदो. क्लिश्चन्ति ये केवल बोध लब्धये तेषामसौ क्लेशल एव शिष्यते नान्यद यथा स्थूल तुषावघातिराम. श्रीमद भागवतामध्ये म्हटलेलं आहे की अशा प्रकारे फार कठीण मार्गाचा स्वीकार करून फार मेहनत करून अशा व्यक्तींना काय प्राप्त होत आहे? शेवटी अंततोगत्वा केवळ त्रास प्राप्त होतो, अजून काही प्राप्त होत नाही. त्यांची उपलब्धी असते म्हणजे केवळ त्रास. म्हणून इथे प्रभुपाद म्हणतात की असा इथे एक सल्ला दिलेला आहे की इतका कठीण जो मार्ग आहे, त्रासदायक जो मार्ग आहे, त्याचा स्वीकार न करता आपण भक्ती मार्गाचा स्वीकार करावा. कारण की या त्रासदायक मार्गामध्ये उपलब्धी पण काही नाहीये. तिथे काही शाश्वती नाहीये की अंततगत्वा भगवत साक्षात्कार होईल की नाही, जो आपला अंतिम परिणाम आहे तो प्राप्त होईल की नाही, याची पण काही शाश्वती नाही. तर पुढे प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये की प्रत्येक जीवात्मा हा शाश्वत रूपाने एक आत्मा आहे आणि त्याला जर भगवंतांच्या आध्यात्मिक अस्तित्वामध्ये जर त्याला विलीन व्हायचे असेल तर त्यासाठी त्याला भगवंतांचे सत आणि चित म्हणजे शाश्वतपूर्ण आणि ज्ञानपूर्ण जे विभाग आहे त्याचं त्यांना साक्षात्कार होणे आवश्यक आहे. परंतु त्यांनी सत आणि चित या विभागांचे जरी त्यांचा साक्षात्कार झाला तरी भगवंतांचा जो आनंद हा जो एक मार्ग आहे, आनंद जो विभाग आहे, त्याचा साक्षात्कार होत नाही. तर ज्ञान मार्गामध्ये केवळ सत आणि जास्तीत जास्त चित यांचा साक्षात्कार होऊ शकतो, परंतु आनंदाचा साक्षात्कार होऊ शकत नाही. पण जर असे जे निराकारवादी आध्यात्मिक व्यक्ती आहेत त्यांना जर भगवंतांच्या भक्तांची जर कृपा प्राप्त होते तर असे हे फार प्रकांड ज्ञानयोगी पंडित ज्ञानयोगी ते भक्तियोगाच्या मार्गावर येऊ शकतात. त्यांचा मार्ग फार कठीण आहे, परंतु जर भक्तांची कृपा त्यांच्यावर झाली तर ते देखील भक्ती मार्गावर येऊ शकतात. परंतु त्यावेळेस जर ते भक्ती मार्गामध्ये आले तरीही त्यांना निराकार मार्गाची फार सवय झालेली असते आणि त्यामुळे त्यांना भक्ती मार्ग देखील त्याची देखील सराव करणे फार कठीण होऊन जातो. कारण त्यांना निराकार जो त्यांची कल्पना आहे, निराकारवादाची कल्पना सोडणे फार कठीण होते. तर अशा प्रकारे निराकारवादांचा मार्ग स्वीकारणे एका बद्ध जीवात्म्यासाठी सर्व बाजूंनी फार कठीण आहे, फार त्रासदायक आहे. तर त्यांची जेव्हा सराव चालू असतो त्यामध्ये देखील आणि साक्षात्काराच्या मार्गावर देखील त्यांना त्रास प्राप्त होतो. पुढे प्रभुपाद म्हणतात की प्रत्येक जीवात्मा हे आंशिक रूपाने स्वतंत्र आहेत आणि हे जे अव्यक्त साक्षात्कार आहे हे एका आत्म्याच्या आध्यात्मिक आनंदमय स्वभावाच्या विरुद्ध आहे. अव्यक्तवादाचा साक्षात्कार हा आत्म्याच्या आनंदमय स्वभावाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे असा हा जो कठीण मार्ग आहे अव्यक्त निराकार साक्षात्काराचा, तो पंथ प्रभुपाद मंडळ आपण स्वीकार करू नये. प्रत्येकासाठी, प्रत्येक जीवात्म्यासाठी कृष्ण भावनेचा मार्ग हा पंथ हा सोपा आहे आणि जेव्हा व्यक्ती पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न होतो तो सगळ्यात श्रेयस्कर मार्ग आहे, सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. जर कोणी भक्ती मार्गाचा कडे दुर्लक्ष करतो तर त्याच्यासाठी नास्तिकवादामध्ये फसण्याचा एक जोखीम असते, धोका असतो.
कारण निराकारवाद हा मार्ग इतका खडतर आहे की कधी कधी यांना त्यांच्या मार्गामध्ये त्यांच्या मार्गावर चालताना त्यांना कधी कधी इतका त्रास होतो की शेवटी म्हणतात की हे भगवंत नाहीच आहे, त्यामुळे ते नास्तिकवादी बनून जातात. म्हणून असे जे भक्त, जे कोणी अध्यात्मवादी आहेत, ते जर भक्ती मार्गाला दुर्लक्ष करून जर दुसऱ्या पंथांचा स्वीकार करतात तर त्यांच्यामध्ये नास्तिक बनण्याचा धोका असतो. म्हणून भक्ती मार्गाचाच स्वीकार करावा असा संदेश या श्लोकाद्वारे आपल्याला प्राप्त होतो. तर अशा प्रकारे आपण बघितलं या श्लोकामध्ये की निराकारवाद्यांचा जो मार्ग आहे, वैराग्याचा मार्ग, तो फार त्रासदायक आहे आणि दुःखदायक आहे. का बरे? कारण जे बद्ध जीवात्मे आहेत त्याचे इंद्रिय नेहमी काही ना काही कार्य मागत असतात. इंद्रियांना नेहमी काही ना काही व्यस्तता, कार्य पाहिजे असतात. आणि त्यांचा नेहमी प्रयत्न असतो इंद्रियांचा की काही ना काही जे इंद्रिय वस्तू आहेत त्यांच्याशी संपर्क व्हायला पाहिजे. पण जेव्हा कोणी निराकार मार्गाचा स्वीकार करतो आणि सगळ्या गोष्टींचा त्याग करतो, त्यामध्ये त्यांच्या इंद्रियांना कार्य असण्याचा संभावना नसते. इंद्रियांना काही कार्य उरत नाही आणि सगळ्या गोष्टींचा त्यागच केलाय. तर त्याग केल्यावर तुमच्या इंद्रियांना काय कार्य उरणार आहे? काहीच काम उरणार नाही. आणि त्याचबरोबर जे निराकारवादी असतात ते त्यांचे मन, त्यांचे जे ध्यानाचं जे उद्दिष्ट आहे त्याच्यावर देखील केंद्रित करू शकत नाही. कारण जे अचिंत्य आहे त्याला त्याचे चिंतन आपण कसे करू शकणार? त्यामुळे निराकारवादी ध्यान पण करू शकत नाही व्यवस्थित. कारण की ते तर अचिंत्यवर ध्यान करू इच्छितात. तर ते अचिंत्य असेल तर त्याचं चिंतन तुम्ही कसे करणार आणि मग तुम्ही ध्यान कोणावर करणार, आहे की नाही? तर अशा प्रकारे निराकार जो मार्ग आहे तो मार्ग फार त्रासदायक असतो. कारण इंद्रियांना पण काही काम असत नाही, त्यामुळे इंद्रिय फार चंचल होऊन जातात आणि मन देखील स्थिर राहू शकत नाही. कारण अचिंत्यवर चिंतन करणे हे कठीण होऊन जाते. तर आता याच्यावर कोणी असा तर्क करेल की एक भक्त आहेत ते देखील त्यांच्या मार्गावर देखील त्रास त्यांना पण सहन करावा लागतो. याच्याशी आपलं पण एकमत असणारच आहे की भक्ती मार्ग असा नाही, जरी प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहित असले की भक्ती मार्ग फार सोपा आहे, फार आनंददायी आहे, परंतु आपल्या मनात आपल्याला माहिती आहे की आपल्याला भक्ती करता करता देखील भरपूर त्रास सहन करावा लागतो, आहे की नाही? तुम्ही माझ्याशी सहमत आहात की नाही? की तुमच्यासाठी एकदम सगळं काही खूप सोपं आहे? कारण काय आहे की भक्ती मार्गावर देखील आपल्याला बरेच नीती नियम पालन करायला लागतात आणि त्याद्वारे आपला इंद्रियांचा जो संपर्क आहे त्यांच्या तन्मात्रांशी किंवा त्यांचे जे इंद्रिय विषय वस्तू आहेत त्याच्याशी संपर्क देखील फार सीमित राहतो. हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे बघायचं नाही, ते बघायचं नाही, हे ऐकायचं नाही, ते ऐकायचं नाही, असे कितीतरी नियम आपल्याला देखील पालन करायला लागतात भक्तियोगींना देखील. परंतु याचं उत्तर असं आहे, जरी भक्ती मार्गावर देखील त्रास असतील तरी हे त्रास फार कमी असतात. भक्ती मार्गावरचे जे त्रास असतात ते फार कमी असतात, कारण भक्तांना भगवंतांचा अस्तित्व, त्याची अनुभूती येते. आणि जेव्हा भक्त भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी मायेचे जे फार मायेचे जे फार प्रेशर असतं किंवा एक तणाव असतो किंवा मायेचे जे फार मागण्या असतात, त्या मागण्या भक्त जेव्हा भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी नकारतात भक्त, तेव्हा भक्तांना दिव्य आनंद देखील प्राप्त होतो. तर भक्तांच्या मार्गावर देखील थोडे त्रास आहेत, असं नाही की काहीच त्रास नाही, परंतु भगवंतांच्या दिव्य सेवेचा आनंद आणि मायापासून स्वतःला वाचवण्याचा एक आनंद असतो, त्याद्वारे भक्ती मार्गाचे त्रास फार कमी होऊन जातात. तर कधी कधी निराकारवादी हा श्लोक वाचतात आणि म्हणतात की
कृष्णानेच आता म्हटलेलं आहे की हा जो वैराग्याचा मार्ग आहे आणि ध्यानाचा मार्ग आहे हा फार त्रासदायक आहे. ठीक आहे, तर मी आता कृष्णाची भक्तिमय सेवा करेल आणि असं समजेल की कृष्णाचं जे रूप आहे हे तात्कालिक रूप आहे, हे अशाश्वत रूप आहे. तर अशा प्रकारे कृष्णाचं रूप अशाश्वत मानून मी कृष्णाची भक्ती करेल, परंतु तात्कालिक भक्ती करेल, काही काळासाठी भक्ती करेल आणि त्याद्वारे मी लगेचच ब्रह्म साक्षात्कारी होईल. आणि अशा प्रकारे मी माझं उद्दिष्ट पूर्ण करेल. परंतु असा जरी निराकारवाद्यांनी एक तर्क केला तरीही अशा प्रकारची भक्ती भगवंतांनी तिचा अस्वीकार केलेला आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम परम भावमजानन्तो मम भूत महेश्वरम. 9व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की मूर्ख लोक जेव्हा मी मनुष्य समान रूपामध्ये येतो तेव्हा मूर्ख लोक माझा तिरस्कार करतात. त्यांना माहिती नाही की मी भगवंत आहे, सर्वांचा नियंता आहे आणि माझं दिव्य रूप आहे हे त्यांना माहिती नाही. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसीम आसुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रितः. अशा प्रकारे जे लोक हे एक आसुरी आणि नास्तिकवादी मतांनी जे भ्रमित होतात त्या भ्रमित अवस्थेमध्ये अशा लोकांचे मुक्तीच्या इच्छा किंवा त्यांच्या जे सकाम कर्म आहेत त्याच्या इच्छा किंवा त्यांचं जे ज्ञान आहे ह्या सगळ्यांचा पराभव होतो. तर या श्लोकांमध्ये भगवंतांनी फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर असा कोणी विचार केला की मी भगवंतांचं रूप तात्कालिक मानेल, एक अशाश्वत रूप मानेल आणि त्याची पहिले भक्ती करून मग शेवटी मी ब्रह्मामध्ये विलीन होईल, तर अशा लोकांची जी मुक्तीची आशा आहे ती देखील फलीभूत होत नाही, असे भगवंतांनी 9व्या अध्यायाच्या 11व्या आणि 12व्या श्लोकांमध्ये स्पष्टपणे सांगितले होते. तर हा देखील मार्ग बरोबर नाही. तर खरा मार्ग काय आहे की भगवंतांचं रूप हे दिव्य रूप आहे, हे शाश्वत रूप आहे असं समजून समजून म्हणजे एक कल्पना नाही आहे, हे सत्य आहे, हे सत्य स्वीकार करून आपण भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये स्वतःला संलग्न करणे. परंतु जे लोक भगवंतांचं रूप हे केवळ एक तात्कालिक फक्त काही काळासाठी एक मार्ग आहे भगवंतांवर ब्रह्मांवर ध्यान करण्याचा, असे जे प्रयत्न करतात असे लोक भ्रमामध्ये पडतात आणि त्यांचं ज्ञान देखील पूर्णपणे विनाश होऊन जातं, त्यांचा ज्ञानाचा पराभव होतो. तर अशा प्रकारे जो भक्तीचा मार्ग आहे जिथे भगवंतांच्या रूपाचा शाश्वत रूपाची आराधना केली जाते, उपासना केली जाते, हाच मार्ग सर्वश्रेष्ठ आहे. ठीक आहे, हा होता 5वा श्लोक. आपण 6वा आणि 7वा श्लोक म्हणूया आता. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते मां मां ध्यायन्त ध्यायतो उपासते उपासते तेषामहं समुद्धर्ता तेषामहं तेषां समुद्धर्त समुद्धरत मृत्युसंसारसागरात् मृत्युसंसारसागर मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ भवामि भवामीन न चिरपार्थ चिरात् मय्यावेशितचेतसाम् मय्यावेशितचेतसः. वाचा माताजी. कितवा आहे प्रभूजी? 12 मधला? 6वा 7वा. अच्छा, एकच मिनिट हा. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम सर्वांना.
परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कार्य मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. हरे कृष्ण. हम्म. तर भक्ती किती सुलभ आहे याविषयी वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भक्त खूप खूप भाग्यवान आहेत. भक्त कसे काय भाग्यवान आहेत? कारण की त्यांचा भौतिक संसारातून भगवंत त्यांना लवकरच मुक्ती प्रदान करतात, त्यांना लगेच तारण करतात. तर हे भक्तांचं भाग्य आहे की त्यांना अनेक अनेक जन्म कष्ट आणि त्रास सहन न करता लवकरच त्यांची भौतिक संसारापासून भगवंत स्वतः मुक्ती करतात. तर कोणी जेव्हा शुद्ध भक्तीचं अवलंबन करतो तेव्हा त्यांना हा साक्षात्कार मिळतो की भगवंत महान आहेत आणि एक जीवात्मा हा त्यांच्याशी नेहमी अधीन आहे. तर प्रत्येक जीवात्म्याचं हे कर्तव्य आहे की त्याने भगवंतांची सेवा करावी, आणि जर तो सेवा करत नाही तर तो मायेची सेवा करेल. आपल्यासाठी दोनच चॉईसेस आहेत, दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे भगवंतांची सेवा करावी, नाहीतर मायाची सेवा करावी. तिसरा पर्याय नसतो. जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लागलो तर आपली मायाच्या सेवेपासून मुक्ती होते. पण भगवंतांची सेवा नाही केली तर निश्चित रूपाने मायाची सेवा करावी लागते. दुसरा काही पर्यायच नाही. तर अशा प्रकारे भक्त हे नेहमी भगवंतांची सेवा करण्याचा स्वीकार करतात आणि त्याद्वारे ते मायेच्या सेवेतून मुक्त होतात. तर यापूर्वी जसे सांगितलेले आहे की केवळ भक्तीद्वारे आपण भगवंतांना ओळखू शकतो आणि त्यामुळे प्रत्येकाने भगवंतांचे पूर्णपणे भक्तीला मध्ये स्वतःला संलग्न करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने त्याचे मन पूर्णपणे कृष्णावर केंद्रित करणे आवश्यक आहे, ज्याद्वारे आपण कृष्णाला प्राप्त करू शकू. तसेच आपण केवळ कृष्णासाठी कार्य केले पाहिजे. प्रभुपाद म्हणतात की हे जास्त महत्वाचं नाही की तुम्ही कुठलं कार्य करत आहात, परंतु जे काही कार्य करत आहात ते कार्य केवळ कृष्णासाठी करा. तर हे सगळे भक्तीचे पद्धती आहे. ही सगळी भक्तीची पद्धती आहे की कृष्णावर मन केंद्रित करणे आणि कृष्णासाठी कार्य करणे, हीच भक्तीची पद्धत आहे. आणि भक्ताची इच्छा काय असते? तर भक्त भगवंतांची प्रसन्नता सोडून दुसरे काहीच इच्छित नाहीत. केवळ भगवंतांना प्रसन्न करण्याचीच इच्छा करतात. तर त्यांच्या जीवनाचं उद्दिष्टच हेच असतं की त्यांना केवळ कृष्णाला प्रसन्न करायचे आहे. आणि अशा प्रकारे कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी, त्यांच्या समाधानासाठी भक्त काही पण त्याग करायला तयार असतात. तर अर्जुन त्यांचं उदाहरण दिलेलं आहे की जसे अर्जुन सगळे काही त्याग करायला तयार होते भगवान कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी. तर अशा प्रकारे ही भक्ती जो मार्ग आहे हा फार सोपा आहे. केवळ भक्ताला तिथे स्वतःला त्यांचं जे कार्य आहे, कर्तव्य आहे ते करत करत भक्ताला काय करणं आवश्यक आहे? केवळ हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपले कार्य करत राहा आणि कृष्णाच्या नावाचा जप करत राहा. हे कार्य कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी करा आणि याद्वारे असे जे दिव्य जप आहे त्याद्वारे भक्त भगवंतांना त्यांच्याकडे आकर्षित करू शकतात. असा सोपा उपाय, सोपा मार्ग हा भक्तीचा आहे. आणि इथे भगवंतांनी शाश्वती दिलेली आहे की असे जे भक्त आहेत ते पूर्णपणे त्यांच्या कार्यामध्ये आणि त्यांच्या नामजपामध्ये गुंतलेले आहेत, पूर्णपणे लीन आहेत. असे भक्तांना, त्यांच्या अशा शुद्ध भक्तांना भगवंत लगेचच त्यांना मुक्ती प्रदान करतील आणि त्यांचे भौतिक जगातून सुटका होईल, भौतिक अस्तित्वापासून त्यांची सुटका होईल. हे भौतिक अस्तित्व एका समुद्राप्रमाणे आहे, त्यापासून भगवंत स्वतः त्यांची सुटका करतात. तर जे
योग पद्धतीमध्ये प्रगत आहेत ते त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या आत्म्याला वेगवेगळ्या ग्रहांमध्ये स्थानांतरित करू शकतात. याविषयी आपण थोडी आधी पण चर्चा केलेली होती की योग पद्धतीद्वारे योगी वेगवेगळ्या त्यांच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या स्थानांवर त्यांना स्वतःला स्थानांतरित करू शकतात. परंतु भक्त जे आहेत इथे फार स्पष्टपणे सांगितलेले आहे की भक्त त्यांच्याविषयी भगवंत स्वतः त्यांना उचलतात. त्यांना स्वतःला आध्यात्मिक जगतात स्थानांतरित करायची गरज नसते, तर भगवंत स्वतःच त्यांना घेऊन जातात. कोणाला? भक्तांना. योग्यांना स्वतःला वेगवेगळ्या स्थानांमध्ये स्थानांतरित करायला लागते, परंतु भगवंत भक्तांना स्वतः घेतात आणि स्वतः घेऊन जातात. तर त्यासाठी भक्तांना फार अनुभवी होण्याची देखील वाट बघावी लागत नाही. ते फार अनुभवी न होताच केवळ भगवंतांच्या कृपेने ते लगेचच भगवत धामात जाऊ शकतात. पुढे प्रभुपाद वराह पुराण उद्धृत करत आहेत. नयामी परमं स्थानम अर्चिर आदि गतिं विना गरुड स्कंदम आरोप्य यथेच्छम अनिवारितः. तर या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की भक्तांना अष्टांग योगाची पद्धती आहे त्याचा अवलंबन करण्याची गरज नाही, तर भगवत धामासाठी अष्टांग योगाचे अवलंबन करायची पालन करायची गरज नाही. ती जी जबाबदारी आहे भगवत धामात जाण्याची, भक्तांना भगवत धामात जाण्याची घेऊन जाण्याची जबाबदारी भगवंत स्वतः घेतात. इथे या श्लोकामध्ये देखील सांगितले की भगवंत स्वतः भक्ताला मुक्ती प्रदान करतात. भगवंत स्वतः भक्ताला भौतिक जगातून तारून भगवत धामात घेऊन जातात. तर ज्या प्रकारे एक छोटे बालक त्यांच्या माता पित्यांवर पालकांवर पूर्णपणे अवलंबून असते आणि त्यांच्याद्वारे पूर्णपणे त्याची काळजी घेतली जाते, तशाच प्रकारे आणि अशा प्रकारे त्यांची जी स्थिती आहे पूर्णपणे सुरक्षित असते. छोट्या बालकांना कधी काही काळजी नसते. आपण बघतो की बऱ्याचदा एखादी माता आपले छोटे बालक असते त्याला खांद्यावर घेऊन रस्ता क्रॉस करत असते. तर रस्त्यामध्ये इतकी रहदारी आहे, इतक्या इकडून तिकडून वाहनं येत आहेत आणि मातेला केवढी काळजी की अरे हे वाहन इकडे पाहिल तिकडे पाहिल, पण ते छोटेसे बालक मातेच्या खांद्यावर छान आरामात झोपलं असते. त्यांना काही चिंता नाही. त्यांना या गाडीची चिंता नाही, त्या गाडीची चिंता नाही, कारण मातेद्वारे त्यांची छान प्रकारे काळजी घेतली जाते. त्याचप्रमाणे बस स्टँडवर पण आपण बघतो बऱ्याच वेळा किंवा रेल्वे स्टेशनवर जे पालक असतात ते इकडे बघत असतात, अरे कोणती ट्रेन आली, अरे कोणती बोगी आहे, अरे सामान ठेवायचं आहे, हे ठेवायचं आहे. छोटे बालक ते बिनधास्त असतात, त्यांना काहीच काळजी नाही, कारण माता पिता त्यांची काळजी घेतात. त्यांना माहिती आहे की माता पिता आपल्याला प्लॅटफॉर्मवर सोडून बसणार नाही गाडीत, आपल्याला घेऊन जातील. तशा प्रकारे छोट्या बालकाला जशा प्रकारे त्यांचे पालक त्यांची काळजी घेतात आणि त्या प्रकारे ते एकदम पूर्णपणे निर्भय असतात, सुरक्षित असतात, त्याचप्रमाणे भक्त आहेत त्यांना देखील स्वतःला योग पद्धतीचा अवलंबन करून भगवत धामात जाण्याची काळजी करायची गरज नाही. भक्तांची काळजी भगवंत स्वतः घेतात. योगक्षेम वहाम्यहम तर भौतिक जगासाठी आहे, परंतु भक्तांना भगवत धामात घेऊन जाण्याची काळजी देखील भगवंतच करतात. उलट काय करतात भगवंत, त्यांची विशेष कृपा भक्तांना देतात आणि त्याद्वारे त्यांच्या गरुडजींचे जे त्यांचे वाहन आहे गरुडजी त्यांच्या खांद्यावर बसून लगेच भगवंत येऊन त्या भक्तांना भौतिक अस्तित्वापासून त्यांना मुक्त करतात. तर पुढे हे एक उदाहरण दिलं प्रभुपादांनी छोट्या बालकाचं. आता दुसरं उदाहरण प्रभुपाद देतात की कोणी जर समुद्रामध्ये असेल, समुद्रामध्ये जर पडला असेल तर किती त्याला त्रास होईल, किती त्याचा संघर्ष केवढा होईल. जर कोणी समुद्रात बुडत असेल, फार संघर्षमय परिस्थिती आहे, बरोबर ना. समुद्रात जर कोणी पडलेला आहे त्याची किती संघर्ष, कितीतरी लहरी येतात, कितीतरी मासे विसे येतात आणि फार फार संघर्ष असतो. आपण कधी कधी जगन्नाथपुरीला जातो तर तिथला समुद्र किती खवळलेला असतो. थोडं जर आतमध्ये गेलं तर एकदम संघर्षमय परिस्थिती होते. जगन्नाथपुरीच्या समुद्रामध्ये आंघोळ करणं देखील कठीण होतं, बरोबर ना. परिस्थिती फार
बिकट असते अशा व्यक्तीची, जे समुद्रामध्ये पडलेले असतात. तर असा व्यक्ती जो समुद्रामध्ये पडलेला आहे तो कितीही स्विमिंग मध्ये म्हणजे पोहण्यामध्ये तो कितीही तरबेज असला तरी कोणीही समुद्र पार करून जाऊ शकत नाही. आपण बघतो की जर कोणी इंग्लिश खाडी जर ती पोहून पार केली, जी छोटीशी खाडी आहे, त्याला कितीतरी पारितोषिक दिले जातात. हा, याने इंग्लिशची खाडी पार केली म्हणून मोठं मोठं पारितोषिक दिलं जातं. परंतु आजपर्यंत कोणीही मोठे मोठे समुद्र केवळ पोहून पार केलेले नाहीये. छोटे समुद्र केलेले असतील परंतु मोठे समुद्र जसा हिंद महासागर आहे किंवा बंगालचा उपसागर किंवा प्रशांत समुद्र, अटलांटिक समुद्र, हे समुद्र महासागर याला कितीही तरबेज पोहणारा असला तरीही तो त्याला पोहून जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी एकच उपाय आहे, त्याला वाचण्याचा एकच उपाय काय आहे की कोणीतरी त्याला येऊन पकडेल आणि वरती खेचेल आणि अशा प्रकारे त्याची सुटका करेल. तर अशाच प्रकारे हा भौतिक जो जगत आहे हे महान महाभवसमुद्र प्रमाणे आहे, भवसागर आहे, भवसमुद्र आहे. आणि हा भवसागर आपण आपल्या तरबेज प्रयत्नांनी पार करू शकत नाही. कोणीही भौतिक जगामध्ये कितीही तरबेज असला, कितीही कुशल असला, कितीही शक्तिशाली असला तरीही तो भौतिक जगाचा जो समुद्र आहे, भवसमुद्र, याला पार करू शकत नाही स्वतःहून. पण त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे काय? भगवंतांचे शरण जाणे. भगवंतांना जर शरण गेलो तर केवळ भगवंतांच्या कृपेने भगवंत भक्तांना लगेच या भौतिक समुद्रातून उचलतात. तर आपण एक चित्र देखील बघितलं असेल, असं एक चित्र पण आहे की भक्त काय आहेत, भौतिक समुद्रामध्ये आहेत आणि हात दाखवत आहेत आणि भगवंत गरुडावर बसून भक्तांना वर खेचत आहेत, समुद्रातून बाहेर खेचत आहेत, असं एक चित्र पण आहे. तर असे भगवंतांचे एक विशेष कृपा असते भक्तांवर की ते भक्तांना भवसमुद्रातून स्वतः उचलून घेऊन जातात. तर त्यासाठी भक्तांना काय करावे लागते? केवळ भक्तांना भक्तीची जी सोपी पद्धत आहे त्याचं अवलंबन करावं लागते. स्वतःला पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये, दिव्य सेवामध्ये स्वतःला पूर्णपणे संलग्न करणे आवश्यक असते. त्यामुळे जे कोणी बुद्धिमान व्यक्ती असतील ते केवळ भक्ती मार्गाचाच स्वीकार करतील, दुसऱ्या मार्गाचा स्वीकार करणार नाही. तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात. एकदा काही जण म्हटले प्रभुपादांना की काय तुमचा भक्ती मार्ग तर फार सोपा आहे, हे तर कोणी पण करू शकतो. तर प्रभुपाद म्हटले, जर तुमच्याकडे जर सोपा मार्ग जर असेल उपलब्ध तर तुम्ही कठीण मार्गाचा का बरं स्वीकार करत आहात? ही काय बुद्धिमत्ता झाली का? जर सोपा मार्ग उपलब्ध आहे तर कठीण मार्गाचा का स्वीकार करावा? याच्यामध्ये तर काहीच बुद्धी नाही. सोपा मार्ग आहे तर सोपा मार्गाचा स्वीकार करा ना, ते का नाही करत तुम्ही? तर ते लोक निशब्द झाले, त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं याच. प्रभुपाद असे सगळ्यांना निशब्द करायचे. प्रभुपादांना कधी कोणी हारू नाही शकलं कुठल्या आर्ग्युमेंट मध्ये. सगळे तर्क बरोबर, प्रत्येकाचे तर्क प्रभुपाद खोडून काढायचे. तर सोपा मार्ग आहे ना तर स्वीकार करा ना, कठीण मार्ग कशाला स्वीकार करताय? तर इथे पुढे नारायणीय याचं पण प्रभुपाद उद्धृत करत आहेत. यावई साधन संपत्ती ही पुरुषार्थ चतुष्टये तया विना तद तया विना तदाप्नोती नरो नारायणाश्रयः. या श्लोकाचा अर्थ असा आहे की एका व्यक्तीने वेगवेगळे जे पद्धती आहेत, मार्ग आहेत, त्याचा स्वीकार करू नये किंवा सकाम कार्याचा स्वीकार करू नये किंवा एक केवळ तार्किक ज्ञानाचा स्वीकार करू नये. परंतु जे व्यक्ती भगवंतांशी पूर्णपणे शरणागत असतात ते सगळे दुसरे योगी पद्धतींची जे काही फायदे आहेत, लाभ आहेत, ते सगळे लाभ त्यांना प्राप्त होतात. जे काही योगिक पद्धती आहे किंवा काही तार्किक पद्धती आहे किंवा वेगवेगळे रीतिरिवाज आहेत, काही यज्ञ आहेत, नाद आहेत, या सगळ्यांचे जे सगळे फळ असतात, लाभ असतात, हे सगळे भगवंतांचे शरणागत भक्तांना आपोआपच प्राप्त होतात. हे भक्तीची विशेष कृपा आहे.
भक्ताला त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. त्यामुळे केवळ भगवंतांचे नाम जप करणे आवश्यक आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. याच पद्धतीने आपण केवळ या सोप्या भक्ती मार्गाच्या पद्धतीनेच आपण भगवंतांना आकर्षित करू शकतो. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, तुकाराम महाराज देखील म्हणतात. हे फार सोपं साधन आहे. तर अशा प्रकारे भगवद्गीतेच्या निष्कर्षाप्रत देखील भगवंतांनी म्हटलेले आहे, फार प्रसिद्ध श्लोक. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. एका व्यक्तीने सगळे जे दुसऱ्या पद्धती आहे आध्यात्मिक साक्षात्काराच्या, त्या दुसऱ्या सगळ्या पद्धतींचा त्याग करून केवळ भगवंतांच्या भक्तीचा स्वीकार करावा आणि कृष्ण भावनेमध्ये स्वतःला संलग्न करावे. त्याद्वारे व्यक्तीला जे जीवनाचं परमोच्च उद्दिष्ट आहे, परमोच्च परिपूर्णता आहे, ती त्याची प्राप्ती त्या व्यक्तीला सहजगत्या होईल. त्याला स्वतःचे पाप, जे पूर्वजन्मीचे पाप आहे, त्याचा देखील काळजी करायची गरज नाही, कारण भगवंतच त्याच्या पाप कार्यांचा भार स्वीकारतील. तशा प्रकारे व्यक्तीने केवळ उगीच विफलतेचा मार्ग स्वीकार करू नये. स्वतःच्या मुक्तीसाठी विफलतेचा जो मार्ग आहे तो स्वीकार करूया, निराकार मार्ग. परंतु प्रत्येकाने भगवंतांचे जे पूर्णपणे सर्व शक्तिशाली भगवंत कृष्ण आहे त्यांचं शरण घ्यावे, त्यांचा आश्रय घ्यावा आणि त्याद्वारे जीवनाचं परम परिपूर्णता ती प्राप्त करावी. तर अशा प्रकारे या श्लोकामध्ये आपण बघितले की जरी भक्तांना देखील त्यांच्या मार्गावर देखील काही कठीणाई किंवा काही त्रास थोडे सहन करावे लागत असले, तरी भक्तांना कृष्णांच्या जे वचन आहे त्याच्यावर पूर्णपणे विश्वास असतो की कृष्ण स्वतः त्यांची काळजी घेत आहेत आणि स्वतः त्यांचा त्यांना मोक्ष देण्याचा, त्यांना मुक्ती देण्याचा जबाबदारी कृष्ण स्वतः घेत आहेत. तर कृष्णाचे जे वचन आहे की मी भक्तांची स्वतः काळजी घेतो आणि त्यांना स्वतः मुक्ती प्रदान करतो, याच्यावर भक्तांचा विश्वास असतो. तर अशा प्रकारे भक्तांची काय जबाबदारी आहे? भक्तांना स्वतःला मुक्त करण्याची जबाबदारी भक्तांची नाही. आपल्याला स्वतःला मुक्त करण्याची जबाबदारी नसून भक्तांची एकच जबाबदारी आहे, ते म्हणजे काय की आपण भगवंतांविषयी भक्तिभाव जागृत करावा आणि कृष्ण भगवंतांची सेवा करण्याची इच्छा जागृत करावी, आतुरता जागृत करावी. जर आपण कृष्ण भगवंतांची सेवा करण्यासाठी आतुर झालो आणि भक्तिभाव जर आपण जागृत केला, तर भगवंत स्वतः आपल्याला मायेपासून सोडवण्याची जबाबदारी स्वतः घेतील. आपल्याला त्याची काळजी करायची गरज नाही. भक्तांचा जो भाव असतो तो इतका शुद्ध असतो की भक्त मुक्तीची देखील इच्छा करत नाहीत. जरी भगवंत त्यांना मुक्ती देण्याचा प्रयत्न करतात तरी भक्त मुक्तीची देखील इच्छा करत नाही. चैतन्य महाप्रभूंनी काय म्हटले आहे? मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्ती रहे तुकी त्वयी, की जन्मांतर मला आपली केवळ भक्ती करायची आहे. तर अशा प्रकारे भक्तांचा हा जो एक फार तीव्र, शुद्ध आणि भक्तिभाव असतो, भक्तिमय इच्छा असते, तर त्याद्वारे ते भगवंतांची पूर्ण कृपा आकर्षित करतात त्यांच्याकडे. तर अशा प्रकारे भक्तांचा नेहमी जय होतो, लाभच होतो. तर हा होता 7वा श्लोक. आता पुढचे जे 5 श्लोक आहेत त्यामध्ये भगवान कृष्ण काय करत आहेत? भक्तीचे जे वेगवेगळे स्तर आहेत त्याचे वर्णन करत आहेत. तर आतापर्यंत भगवंतांनी भक्तीचे जो श्रेष्ठत्व आहे ते स्थापित केलेलं आहे. आता पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत काय करणार आहेत? वेगवेगळे भक्तीचे स्तर सांगणार आहेत. तर 8वा श्लोक. मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव
निवशिष्यसि निवशिष्यसि मय्येव मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अत अत ऊर्ध्वं ऊर्ध्वं न ऊर्ध्वं संशय. हरे कृष्ण. माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतावर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्यामध्ये वास करशील. हरे कृष्ण. तर हा भक्तीचा सर्वात उच्च स्तर आहे. तो म्हणजे आपले मन पूर्णपणे भगवंतांवर केंद्रित करणे आणि पूर्णपणे आपली बुद्धी पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करणे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की जे कोणी भगवंतांच्या भक्तीमध्ये युक्त असतात ते भगवंतांच्या सोबत त्यांचा प्रत्यक्ष रूपाने संबंध प्रस्थापित होतो. तर अशा प्रकारे जे भगवंतांची भक्ती करतात त्यांची स्थिती दिव्य स्थिती असते, तरी ते त्यांच्या भक्तीची सुरुवात असेल तरी. तर सुरुवातीपासूनच जे भगवंतांच्या भक्तीमध्ये युक्त असतात, संलग्न असतात, ते दिव्य स्तरावर असतात असे प्रभुपाद म्हणत आहेत. तर भक्त जे आहेत हे भौतिक स्तरावर राहत नाही, ते कृष्णामध्ये राहतात, कृष्णामध्ये वास करतात. आणि भगवंत आणि भगवंतांचे नाव याच्यामध्ये काही फरक नाही, ते अभेद आहेत. आणि त्यामुळे जेव्हा भक्त भगवंतांचा हरे कृष्ण महामंत्र जप करतात तर त्यावेळेस कृष्ण स्वतः आणि जी जी त्यांची अंतरंगा शक्ती आहे श्रीमती राधाराणी हे भक्तांच्या जिभेवर ते नृत्य करीत असतात. तर अशा प्रकारे भगवंतांचा साक्षात अनुभव जे भक्ती करतात त्यांना होतो. जेव्हा भक्त भगवंतांना कृष्णाला नैवेद्य अर्पण करतात तेव्हा कृष्ण स्वतः प्रत्यक्ष रूपाने या नैवेद्याचा स्वीकार करतात आणि अशा प्रकारे त्याचे जे उच्चिष्ट आहे भगवंतांचे म्हणजे प्रसाद ग्रहण करून भक्त कृष्ण भावना भावित होतात. तर जे कोणी अशा प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होत नाहीत त्यांना या सगळ्या गोष्टी समजू शकत नाही. परंतु ही पद्धत भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न होणे ही पद्धत प्रभुपाद म्हणतात की भगवद्गीता आणि दुसऱ्या वैदिक ग्रंथांमध्ये आधीच उद्धृत केलेली आहे, सांगितलेली आहे, पण ती केवळ भक्तांना समजू शकते. तर जे ज्ञानी आहेत ते त्यांचे मन अव्यक्तावर स्थिर करायचा प्रयत्न करतात आणि त्यांचं जे सत्य आहे की मी शरीर नसून आत्मा आहे याचा साक्षात्कार करायचा प्रयत्न करतात. परंतु जे कृष्णाचे भक्त आहेत त्यांना त्यांच्यावर कृष्णाचा काय आदेश आहे, त्यांना त्यांच्यासाठी की तुम्ही काय करा, तुमचं मन पूर्णपणे माझ्या सुंदर आकर्षक सर्व आकर्षक रूपावर माझं तुमचं मन केंद्रित करा. तर हा आदेश भगवंतांनी दिलेला आहे भक्तांसाठी. अभक्त अव्यक्तावर त्यांचं लक्ष केंद्रित करतात, परंतु भक्त काय करतात, भगवंतांच्या सुंदर रूपावर त्यांचं मन आणि लक्ष केंद्रित करतात. मयी हा शब्द वापरला आहे 3 वेळा या श्लोकामध्ये. 3 वेळा हा श्लोक वापरला आहे, शब्द वापरला आहे. त्याद्वारे भगवंत जोर देत आहे की केवळ माझ्यावर लक्ष केंद्रित करा, तुमची बुद्धी माझ्या सेवेमध्ये लावा, तुमचं मन माझ्यामध्ये लावा. हे 3 वेळा भगवंतांनी सांगितलेलं आहे. तशा प्रकारे भगवंतांवर नेहमी ध्यान करून आणि कृष्णावर नेहमी ध्यान करून आणि कृष्णाची नेहमी सेवा करून जेव्हा भक्त काय करतात ते नेहमी कृष्णासोबत वास करतात आणि अशा प्रकारे ते नेहमी कृष्ण भावना भावित असतात. तर अशा प्रकारे भगवान कृष्णांनी सगळ्यात जी प्रगत स्तर आहे भक्तीचा त्याचे वर्णन केलेले आहे, ज्याद्वारे भक्त नेहमी त्यांचं चिंतन करतात आणि फार आसक्तीने प्रेमाने त्यांची सेवा करतात. नेहमी सतत चिंतन करणे भगवंतांचे आणि फार प्रेमाने आणि आसक्तीने भगवंतांची सेवा करणे हा भक्तीचा सर्वोच्च स्तर आहे. परंतु असं जे नेहमी सतत स्मरण करणे कृष्णाचे हा फार प्रगत स्तर आहे. तर कधी कधी आपण असा विचार करू शकतो की मी तर हे करू शकत नाहीये, मी तर 24 तास भगवंतांचे चिंतन करू शकत नाहीये, त्यांचे स्मरण करू शकत नाहीये.
तर मी आता काय मार्गाचा अवलंबन करूया, मी कुठला पंथ स्वीकार करू, मी कुठला मार्ग स्वीकार करू, असा प्रश्न येऊ शकतो. तर त्याच्यावर भगवान श्रीकृष्णांनी पुढच्या श्लोकामध्ये उत्तर दिलेले आहे. 9वा श्लोक. अथ चित्तं समाधातुं अथ चित्त अथ चित्तं समाधातुं साधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् न न शक्नोषि मयि स्थिरम् शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो अभ्यासयोगेन ततो अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. मामिच्छान्तु मामिच्छाप्तुं धनञ्जय. धनञ्जय. हरे कृष्ण. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलतेने माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील तर भक्ती योगाच्या नियामक तत्वाचे पालन कर. अशा रीतीने मला प्राप्त करण्याची इच्छा तू उत्पन्न कर. हरे कृष्ण. तर हा दुसरा स्तर आहे भक्तीचा. जर कोणी अखंड चिंतन करू शकत नसेल, अखंड स्मरण करू शकत नसेल भगवंतांचे, तर मग दुसरं काय करायचंय की भक्ती योगाचे नियम पालन करा, हे भगवंतांनी सांगितलेले आहे. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की भक्ती योगाच्या 2 पद्धती या श्लोकांद्वारे सांगितल्या गेलेल्या आहेत. पहिली पद्धती आहे की ज्याने भगवान कृष्णांप्रती आधीच पूर्णपणे आसक्ती निर्माण केलेली आहे. कृष्णांप्रती ज्यांची आसक्ती निर्माण झालेली आहे, ज्यांच्यामध्ये कृष्णाविषयी प्रेम उत्पन्न झालेले आहे, त्यांच्यासाठी पहिली पद्धत आहे. त्याला आपण थोडक्यात म्हणतो रागानुग भक्ती. आणि दुसरी पद्धत आहे ज्यांची कृष्णांप्रती आसक्ती निर्माण अजून झालेली नाही, ज्यांची अजूनही भौतिक आसक्ती शिल्लक आहे, पूर्णपणे कृष्णप्रती आसक्त झालेले नाहीत, भौतिक रूपे अजूनही ते आसक्त आहेत. तर ज्यांच्यामध्ये अजून कृष्णाविषयी प्रेम उत्पन्न झालेलं नाहीये, तर असे जे दुसरे प्रकारचे लोक असतात त्यांच्यासाठी असं सांगितलं जातं की तुम्ही नियम पालन करा, भक्तीचे जे नीती नियम आहेत त्याचे पालन करा, आणि ते नियम पालन करता करता हळूहळू तुम्ही कृष्णाच्या प्रती आसक्तीच्या स्तरावर येऊन पोहोचाल. तर आपण बघतो की आपल्यासाठी देखील पहिली जो स्तर आहे तो पहिला स्तर फार कठीण आहे, बरोबर ना? 24 तास नेहमी भगवंतांचे चिंतन करणे आणि पूर्ण प्रेमाने, पूर्ण आसक्त होऊन भगवंताची सेवा करणे हे आपल्यासाठी सध्या कठीण आहे. तर त्यामुळे आपल्यासाठी हा दुसरा स्तर आहे. दुसरा स्तर म्हणजे काय की भक्तीच्या नियमांचे पालन करणे, आणि भक्तीच्या नियमांचे पालन करून भगवंतांना प्राप्त करण्याची इच्छा मनात धरून हळूहळू आपल्याला भगवंतांविषयी आसक्ती निर्माण होईल आणि आपण हळूहळू पहिल्या स्तरावर येऊन पोहोचू. तर पुढे प्रभुपाद म्हणतात की भक्ती योग हे काय आहे? हे इंद्रियांचे शुद्धीकरण आहे. तर आपल्या या भौतिक स्तरावर, कधी आता या जो भौतिक अस्तित्व आहे त्या स्तरावर आपले इंद्रिय नेहमी अशुद्ध असतात, अपवित्र असतात, आणि त्यामुळे ते इंद्रिय तृप्तीमध्ये संलग्न होतात. आपले इंद्रिय नेहमी इंद्रिय तृप्ती करू इच्छितात, सेवा करू इच्छित नाहीत, भगवंताची सेवा करू इच्छित नाहीत. इंद्रियांना नेहमी तृप्ती हवी असते, इंद्रिय तृप्ती हवी असते. तर हे भौतिक बद्धतेचं लक्षण आहे. भौतिक बद्धतेचं लक्षण काय आहे की इंद्रिय नेहमी इंद्रिय तृप्तीसाठी लोलूप असतात, किंवा त्यांची लालसा असते की इंद्रिय तृप्ती कशी मिळेल. परंतु जेव्हा व्यक्ती भक्ती योगाचे अवलंबन करतो तेव्हा त्यांचे इंद्रिय शुद्ध होतात, आणि त्या इंद्रिय शुद्धीच्या स्तरावर व्यक्ती भगवंतांच्या प्रत्यक्ष संपर्कामध्ये येतो, आणि अशा प्रकारे व्यक्ती भगवंतांशी आसक्त पण हळूहळू होत जातो. प्रभुपाद पुढे म्हणतात की या भौतिक अस्तित्वामध्ये मी काही प्रकारची सेवा कुठल्या तरी मालकासाठी करत असेल, परंतु मी कुठल्याही मालकाची सेवा प्रेमाने करत नाही, प्रेमापोटी करत नाही. मी का बरं सेवा करतो, नोकरी करतो का बरं? काही पैसे प्राप्त करण्यासाठी, धन प्राप्त करण्यासाठी. जर आता असं घोषणा करण्यात आली की तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या कार्यालयामध्ये उद्यापासून पगार मिळणार नाही, तुमच्या हॉस्पिटलमध्ये किंवा जे काही आहे तिथे पगार मिळणार नाही, तर किती लोक ती सेवा करतील?
ते जे कार्य आहे, सेवा आहे, जे काय नोकरी किती जण करतील? एक पण नाही. एक पण करणार नाही. हम्म. का बरे? कारण कोणाचं त्या मालकावर प्रेम नाहीये, परंतु त्यांचं प्रेम आहे, एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे पैसे प्राप्त करणे, धन प्राप्त करणे. आणि जे मालक असतात ते देखील, त्यांचं देखील त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर काही प्रेम नसतं. ते केवळ त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी त्यांना कामामध्ये लावतात आणि त्यांना थोडे पैसे देतात. तर दोघांमध्येही मालक देखील कर्मचाऱ्यांवर प्रेम करत नाही आणि कर्मचारी देखील मालकावर प्रेम करत नाही. परंतु आध्यात्मिक जगतामध्ये काय असते? आध्यात्मिक जगतामध्ये व्यक्तीची जी सेवा असते ती प्रेमाद्वारे केली जाते. आपण बघतो की आपण जाऊन मंदिरामध्ये सेवा करतो, तर आपल्याला किती पैसे मिळतात? काहीच नाही. उलटे आपण पैसे पण देतो आणि सेवा पण करतो. है की नाही? तर कारण काय आहे? भक्ती ही केवळ प्रेमापोटी केली जाते. तर जर आध्यात्मिक जगतामध्ये आपल्याला परिपूर्णता प्राप्त करायची असेल तर आपल्याला शुद्ध प्रेमाच्या स्तरावर येणे आवश्यक आहे. तर ही जे शुद्ध प्रेमाचा स्तर आहे तो भक्तीचा सराव करण्याने प्राप्त होतो. आणि भक्तीचा सराव आपण इंद्रियाद्वारे करतो. तर आपले इंद्रिय जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न करतो, त्यांच्या सेवेमध्ये लावतो, तेव्हा आपले इंद्रिय शुद्ध होतात. त्याद्वारे आपल्याला भगवंतांच्या संपर्कामध्ये येतात आणि त्याद्वारे हळूहळू भगवंतांविषयी प्रेम तयार होते. तर एकदा श्रील प्रभुपाद त्यांच्या भक्तांना म्हटले लंडनमध्ये की बघा, हे मोतीलाल नेहरू होते, जवाहरलाल नेहरूंचे वडील. त्या काळात त्यांनी एक इंग्रज त्यांचा नोकर म्हणून ठेवला होता, त्यांचा सेवक म्हणून ठेवला होता. का बरे? आणि त्याला फार पैसा द्यायचा. इंग्रज तुमचा सेवक म्हणून ठेवायचा असेल, तुम्हाला भरपूर पैसे द्यायचे, तर त्या द्यायला लागतील ना. थोडी स्वस्तात मिळणार आहे असा नोकर, सेवक स्वस्तात नाही मिळणार इंग्रजी नोकर. तर त्याला खूप पैसे द्यायचे ते पगार म्हणून. आणि स्वतः त्यांनी इंग्रज सेवक ठेवला होता एक. कशासाठी? केवळ लोकांना दाखवण्यासाठी, बघा मी किती महान आहे, माझ्याकडे इंग्रज सेवक आहे, मी किती ग्रेट आहे, मी किती मोठा आहे. तर प्रभुपाद म्हणतात की बघा, मोतीलाल नेहरूंनी एक इंग्रज सेवक ठेवला आणि त्यासाठी ते एवढे त्याला पैसे द्यायचे. माझ्याकडे माझे कितीतरी इंग्रजी शिष्य आहेत, ते माझी सेवा करत आहेत आणि मी त्यांना एक पैसाही देत नाही, उलटे तेच पैसे मला देतात. ते पैसे पण देतात आणि सेवा पण करतात माझी. तर प्रभुपाद एकदा म्हटले की मी मोठा की मोतीलाल नेहरू मोठा, सांगा? असे प्रभुपाद म्हटले की मोतीलाल नेहरूंनी एक इंग्रज सेवक ठेवला आणि एवढे पैसे द्यायला लागले त्याला, परंतु मी बिना पैसे देता इतके सगळे माझे इंग्रजी सेवक आहेत, जे माझे शिष्य आहेत आणि माझी सेवा करत आहेत आणि पैसे पण देत आहेत, तर मी मोतीलाल नेहरूपेक्षा वरचढ नाहीये का, श्रेष्ठ नाही का? असे प्रभुपाद म्हटले. तर ही परिस्थिती आहे. कारण मोतीलाल नेहरू जेव्हा त्यांच्या इंग्रजी सेवाकडून सेवा करून घ्यायचे, ती प्रेमापोटी नव्हती, ती केवळ एक औपचारिकता होती. त्याला पैसे पाहिजे होते म्हणून ते सेवा करत होता. परंतु प्रभुपादांचे जे इंग्रजी शिष्य प्रभुपादांची सेवा करत होते, ते प्रभुपादांवर प्रेमापोटी सेवा करत होते. त्यामुळे त्यासाठी पैशाचे देवाणघेवाणीचा काही प्रश्नच येत नव्हता. तर हा प्रेमाचा स्तर आहे की स्वतःहून स्वयंस्फूर्त होऊन व्यक्ती भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होतो आणि त्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारचा पगार हवा नसतो. तर आपण देखील अशी सगळी सेवा करत आहात. आपण भगवंतांची काही ना काही सेवा करत आहात आणि त्यासाठी तुम्ही काहीच मोबदला घेत नाही, आहे की नाही? तर ही प्रेममय सेवा आहे. आजकालच्या जगामध्ये लोक तेवढी कोणी प्रेममय सेवा करत नाही. लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःचा स्वार्थ बघतात. अरे किती पैसे मिळणार, काय मिळणार, किती फॉलोअर्स मिळणार, हा सगळा आजकाल विचार असा सगळ्यांचा लोकांचा असाच असतो. परंतु भक्तांचा विचार काय असतो की नाही, भगवंतांची सेवा करणे हे माझं परम भाग्य आहे आणि त्यांना त्यामध्ये फार आनंद येतो, कारण भक्तांचं भगवंतांवर प्रेम असतं. तर हे प्रभुपाद म्हणतात, हे जे प्रेम आहे भगवंतांविषयीचं, हे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे, अव्यक्त रूपाने स्थित आहे. तर हे
भगवंतांविषयीचं जे भक्त प्रेम, भगवंतांविषयीचं प्रेम आहे, भगवत प्रेम किंवा कृष्ण प्रेम, हे जर आपल्याला प्रकट करायचं असेल तर त्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. ते प्रकट होतं वेगवेगळ्या मार्गांनी, की व्यक्ती तेच प्रेम दुसऱ्यांना देऊ इच्छित, त्यांचे कुटुंबीय किंवा देश किंवा प्राणी किंवा मनुष्य किंवा त्यांच्या वेगवेगळ्या वस्तूंवर प्रेम करतात लोक. तर हे या प्रेमाचा स्रोत म्हणजे मूळ भगवंतांवर प्रेम आहे. परंतु ते प्रेम आजकाल वेगवेगळ्या, ते प्रेम, खरं प्रेम, सच्च प्रेम जे आहे ते आवृत झालेलं आहे. आणि त्याद्वारे तेच प्रेम आता वेगवेगळ्या वस्तूंवर किंवा व्यक्तींवर या जगामध्ये दाखवलं जातं. परंतु मुख्य प्रेम व्यक्तीचं प्रत्येकाचं भगवंतांप्रतीच असतं. आणि हे प्रेम भौतिक संघाच्या कारणाने ते दूषित झालेलं आहे. तर आता तर खरं प्रेम परत जागृत करायचं असेल तर त्यासाठी हृदयाचं शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. हृदयाचं भौतिक संघापासून शुद्धीकरण करणं आवश्यक आहे. आणि त्याद्वारे ते व्यक्तीचं अव्यक्त जे नैसर्गिक प्रेम आहे कृष्णाविषयी ते परत व्यक्त होईल, ते परत जागृत होईल, पुन्हा जागृत होईल. तर भक्तीची जी पूर्ण पद्धती आहे हे भगवंतांविषयी प्रेम जागृत करण्याची पद्धती आहे. तर त्यासाठी जर आपलं आता प्रेम नसलं तर त्यासाठी हे वेगवेगळे नियम पालन करणं आहे. कारण नियम पालन करणे हे देखील प्रेमाचं एक सुप्त लक्षण आहे, एक लक्षण आहे. कारण व्यक्ती भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी वेगवेगळे भक्तीचे नियम पालन करायला तयार आहे. याचा अर्थ थोडं तरी प्रेम आहे. परंतु त्या नीती नियमांचे पालन करून हळूहळू काय होतं, व्यक्तीचे भगवंतांविषयी प्रेम पूर्णपणे जागृत होतं, पूर्णपणे उद्धृत होतं. तर त्यासाठी प्रभुपाद म्हणतात की वेगवेगळे नियम आहेत, भक्तीचे वेगवेगळे तत्व आहेत, नियम आहेत, नियामक तत्वे आहेत. जसे आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तांना वेगवेगळे तत्वांचे पालन करावे लागते. जसे सकाळी लवकर उठणे, प्रत्येकासाठी लवकर उठणे सकाळी गरजेचे आहे. असं नाही की ते केवळ ब्रह्मचार्यांसाठी आहे. प्रत्येकाने सकाळी लवकर उठणे आवश्यक आहे. सूर्योदयापूर्वी व्यक्तीने लवकर सूर्योदयापूर्वी उठणं प्रत्येक भक्तासाठी गरजेचं आहे. नंतर स्नान करणे हे पण सगळ्यांसाठी गरज आहे, की उठल्या उठल्या स्नान करणे. नंतर मंदिरामध्ये जाणे, प्रार्थना अर्पण करणे, हरे कृष्णाचा जप करणे, फुले गोळा करणे, विग्रहांना अर्पण करणे, भगवंतांना नैवेद्य दाखवण्यासाठी वेगवेगळे भोग पदार्थ बनवणे, नंतर प्रसाद ग्रहण करणे, आणि अशा प्रकारचे वेगवेगळे नियम आहेत. हे सगळे नियम सगळ्या भक्तांसाठी आहेत. तर अशा प्रकारचे नियम पालन केल्यानंतर व्यक्तीचं काय होतं, त्यांचं प्रेम हळूहळू जागृत होत जातं. तर हे नियमांचे पालन केले पाहिजे. आणि प्रत्येकाने नेहमी सतत भगवद्गीता आणि भागवतांचे श्रवण केले पाहिजे. शुद्ध भक्तांपासून भगवद्गीता भागवताचे श्रवण केले पाहिजे. आणि अशा प्रकारचे हे जे सराव आहे त्याद्वारे प्रत्येक जण कोणीही भगवत प्रेमाच्या स्तरावर येऊ शकतो. जर हे सगळे जे नियम आहेत किंवा तत्व आहेत जर त्याचे पालन केले भक्तीचे, त्यांचे पालन करून कोणीही व्यक्ती, एक साधारण व्यक्ती देखील भगवत प्रेमाच्या स्तरावर पोहोचू शकतो. आणि अशा प्रकारे ते भगवंतांच्या धामात जाण्याचे नक्की त्यांची शाश्वती होते. त्यांना भगवत धामात जाणं नक्की होऊन जातं. तर अशा प्रकारे ही जी भक्ती पद्धत आहे, भक्ती योगाची जी नीती नियमांचे पालन करून केली जाते, गुरु महाराजांच्या आदेशाखाली, ती शुद्ध भक्ताच्या शुद्ध प्रेमाच्या स्तरावर व्यक्तीला आणून पोहोचवते. आणि त्या पद्धतीला म्हणतात वैधी भक्ती, वैधी साधना भक्ती असे म्हटले जाते. त्याचे पालन करून व्यक्ती प्रगत स्तरावर येऊन पोहोचू शकतो. तर या श्लोकामध्ये कृष्णाने अर्जुनाला धनंजय असे संबोधित केलेले आहे. धनंजय म्हणजे काय, जे भरपूर धनाचे विजेता आहेत. कारण युद्ध करून अर्जुनाने युधिष्ठिर महाराजांसाठी भरपूर धनसामग्री एकत्रित केली होती, त्यामुळे त्यांचे नाव पडले होते धनंजय. तर आता कृष्ण अर्जुनाला विनंती करत आहे की अर्जुना, तू युद्ध कर. आणि विशेषतः कशासाठी युद्ध कर, तुझ्या मनासोबत युद्ध कर. कौरवांसोबत तर करच,
परंतु तुझ्या मनासोबत देखील युद्ध कर आणि त्याद्वारे कृष्ण भावनेचा धन जमा कर. जसं तू भौतिक धन जमा केलं होतं राजसूय यज्ञासाठी, तसंच तू आता कृष्ण भावनेचं धन जमा कर, भक्तीचं धन जमा कर आणि त्याच्यासाठी सराव कर. तर भक्ती रसामृत सिंधूमध्ये श्रील रूप गोस्वामी म्हणतात, ते पद्मपुराणामधून सांगतात की सगळ्या साधना पद्धतींचा एकच उद्दिष्ट आहे. ते काय? स्मर्तव्य सततं विष्णु विस्मर्तव्येन जातुचित इति विधी निषेधास्यौ एतयोरेव किंकराः. की कृष्ण सगळ्या विष्णूंचे मूळ आहेत आणि सगळे जे नीती नियम आहेत त्यांचं एकच उद्दिष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचा नियम काय आहे? तो म्हणजे नेहमी कृष्णाचे स्मरण करा आणि कृष्णाला कधीही विसरू नका. बाकी सगळे जे नियम आहेत हे या मूळ नियमाचे सेवक आहेत, त्याच्याशी गौण आहेत. मुख्य नियम आहे नेहमी कृष्णाचे स्मरण करा आणि कधीच कृष्णाला विसरू नका. तर हा झाला आपला स्तर. या स्तरावर आपण भक्ती करणं आवश्यक आहे आता सध्यासाठी. तर नंतर हळूहळू आपण पहिल्या स्तरावर येऊन पोहोचू, उच्च स्तरावर. परंतु हा दुसरा जो स्तर आहे त्याच्यावर आपण सध्या भक्ती करणं आवश्यक आहे. परंतु आपण बघतो की जरी हा स्तर आपल्यासाठी उपलब्ध आहे, तरी असे बरेच लोक आहेत जे या स्तरावर देखील येऊन पोहोचत नाही. ते तरीही भक्तीचे नियम देखील पालन करू शकत नाही. आपल्याला माहिती, आपल्या आसपास बरेच जण भक्तीमध्ये येतात, परंतु ते नियम पालन नाही करू शकत. चहा नाही सोडवत, हे की नाही, कांदा लसूण सोडवत नाही, जप होत नाही, जप करणं नियमपूर्वक जप करत नाहीत, असे बरेच लोक आहेत. तर त्यांची काय स्थिती? ते तर भक्तीचं पालन नाही करू शकत आहेत. तर पहिल्या स्तराचं तर पालन करू शकतच नाहीये. अखंड कृष्णाचे चिंतन करायचं शक्यच नाही. पण त्यांच्याकडून दुसऱ्या स्तरावरची भक्ती पण होत नाहीये, भक्तीचे नियम पण पालन होत नाहीये त्यांच्याकडनं. तर त्यांची काय स्थिती? तर त्यांच्याविषयी कृष्ण 10व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. अभ्यासेपि असमर्थोऽसि अभ्यासोऽपि अभ्यासेऽपि असमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. मत्कर्म परमो मत्कर्म भव. परमो भव. मदर्थम् अपि कर्माणि मदर्थमपि कर्माणि मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. पूर्वं पूर्वं सिद्धिम् सिद्धिमास्मि. अवाप्स्यसि. हरे कृष्णा. जर तू भक्ती योगाच्या विधिविधानांचे पालन करण्यास असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. हरे कृष्णा. तर आता तिसरा स्तर दिलेला आहे भगवंतांनी. जर कोणी विधान नियमांचं जर कोणी पालन करू शकत नाही असेल, तर त्यांनी केवळ भगवंतांसाठी कार्य तरी केले पाहिजे, काही ना काही कार्य केले पाहिजे, भगवंतांची काही ना काही सेवा केली पाहिजे. तर त्यांना देखील सिद्धी प्राप्त होऊ शकते जर त्यांनी भगवंतांसाठी अविरत कार्य करत राहिले तर. तर प्रभुपादांनी म्हटले आहे की तात्पर्यामध्ये की 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकामध्ये हे कार्य कसे करावे हे आधी सांगितलेले आहे. ते कार्य काय आहे की प्रत्येकाने कृष्ण भावनेच्या प्रसारासाठी अनुकूल असले पाहिजे. आणि बरेच भक्त आहेत ते कृष्ण भावनेच्या प्रसारामध्ये युक्त आहेत आणि त्यांना मदतीची आवश्यकता असते. तर अशा प्रकारे जर कोणी भक्ती योगाचे जे विधिविधान आहे, नीती नियम आहे, त्याचे पालन करू शकत नसेल तर त्याने भक्तांना मदत केली पाहिजे. भक्तांचा विशेषतः कृष्ण भावनेचा प्रसार करण्यासाठी भक्तांना मदत केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी, प्रसारासाठी जमिनीची गरज असते, मुद्दलीची गरज असते, काही ऑर्गनायझेशनची गरज असते, कर्मचाऱ्यांची गरज असते. तर अशा प्रकारे ज्या प्रकारे एका
व्यापारामध्ये व्यक्तीला राहण्याची जागेची गरज आहे, काही मुद्दलीची गरज आहे, काही कामगारांची आवश्यकता आहे आणि एक ऑर्गनायझेशनची पण आवश्यकता आहे त्याचा प्रसार करण्यासाठी. तर त्याच प्रकारे अशा सगळ्या गोष्टी कृष्ण भावनेमध्ये देखील आवश्यक आहेत. परंतु यामध्ये फरक काय आहे की या सगळ्या गोष्टी जेव्हा भौतिकतेसाठी केल्या जातात त्यामध्ये केवळ इंद्रिय तृप्तीची भावना असते. परंतु जर हे सगळ्या गोष्टी जर आपण कृष्णासाठी केल्या, कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी केल्या, त्याला स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक कार्य असे म्हटले जाते. तर या सगळ्या गोष्टींची गरज, जसे आपल्या मंदिराला देखील जमिनीची गरज आहे, आपल्या पाणी, वीज, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा जसे फूल आणणे, नंतर धान्य गोळा करणे किंवा कितीतरी गोष्टी, सिक्युरिटी, त्या सगळ्यांची आवश्यकता आहेच मंदिरामध्ये पण. तर परंतु आता या सगळ्या गोष्टी मंदिरासाठी लागतात आणि प्रत्येकाच्या स्वतःच्या व्यवसायासाठी, भौतिक गोष्टीसाठी सुद्धा लागतात. परंतु या गोष्टी जर कृष्णासाठी केल्या त्याला आध्यात्मिक कार्य म्हटले जाते. तर ज्यांच्याकडे पुरेसे पैसे आहेत त्यांनी मंदिराचे निर्माण करण्यासाठी किंवा भगवंतांच्या प्रचार केंद्र निर्माण करण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याद्वारे कृष्ण भावनेचा प्रचार होईल. किंवा त्यांनी प्रभुपादांचे पुस्तक त्याचे प्रकाशन करण्यासाठी मदत केली पाहिजे. तशा प्रकारचे वेगवेगळे कार्य आहेत आणि व्यक्तीने अशा कार्यांमध्ये रुची दाखवली पाहिजे. आणि जर कोणी पूर्णपणे भगवंतांसाठी कार्य करू शकत नसेल, जर पूर्णपणे त्याचे फळ भगवंतांना अर्पण करू शकत नसेल, तर असा व्यक्ती त्याची काहीतरी टक्केवारी त्याने भगवंतांसाठी दिली पाहिजे. तर अशा प्रकारे जर कोणी स्वयंसेवक होऊन भगवंतांची जर सेवा केली कृष्ण भावनेच्यासाठी, तर त्याद्वारे व्यक्ती पण हळूहळू कृष्ण भावनेच्या स्तरावर, कृष्ण प्रेमाच्या स्तरावर, परमोच्च स्तरावर सुद्धा तो येऊ शकतो. तर जे व्यक्ती भक्तीचे नियम पालन करू शकत नाहीत, त्यांना आपण काय केले पाहिजे? तर आता तुम्ही सगळे तर नियम पालन करणारे भक्त आहात, पण ते जे लोक असे आहेत आपल्या आसपास जे नियम पालन करू शकत नाहीये, ते काही 16 माळा करू शकत नाही, ते मंदिरात जाऊन 4 नियमांचे पण पूर्णपणे पालन करू शकत नाही, किंवा ते पठण श्रवण नियमितपणे करू शकत नाही. तर अशा व्यक्तींसाठी मग काय करावे? तर त्यांनी भगवंतांची काही ना काही भगवत कार्यामध्ये काही ना काही सहभाग करावा. एक तर दान करावे मंदिराच्या कार्यासाठी. मंदिरामध्ये अनेक कार्य करायचे असतात आणि त्यासाठी भरपूर धनराशीची आवश्यकता असते. तर त्याच्यामध्ये दान करावे, नाहीतर त्यांनी काही ना काही थोडे कार्य करावे भगवंतांसाठी. तसे काही भक्त, काही लोक म्हणतात, जसे मिस्टर सराफ आहे, मिस्टर मिसेस सराफ यांनी श्रील प्रभुपादांना वृंदावनामध्ये जमीन दिली, तर हे पण एक कार्य आहे. किंवा कोणी दुसरे व्यक्ती मंदिरासाठी जमीन दान करतात, जमीन देतात. काही जण जमीन पूर्णपणे दान करत नाही, परंतु कमी भावात, कमी पैशांमध्ये देतात. किंवा काही जण मंदिरासाठी जसे पाण्याचा ते कूलर असतो तो देतात, म्हणजे सगळे भक्त जे आहेत त्यांना प्यायला पाणी मिळावे. काही जण काही रूम स्पॉन्सर करतात. काही जण पैसे नसतात परंतु त्यांच्याकडे काहीतरी कौशल्य असतं, त्याद्वारे मंदिरासाठी काही कार्य करतात, जसं इलेक्ट्रिकलचं काम करतात किंवा पेंटिंगचं काम करतात मंदिरासाठी. तर हे सगळे बरेच जण आपण बघतो की सिक्युरिटी लोक आहेत आपल्या मंदिरामध्ये. ते सिक्युरिटी सगळे काही पूर्ण 16 माळा करणारे भक्त नाही आहेत आणि ते पूर्णपणे भगवंतांशी पूर्णपणे स्वतःला वाहून पण नाही दिले त्यांनी भगवत कार्यासाठी. परंतु भगवंतांच्या साठी ते सिक्युरिटीची सेवा करतात. त्यांना पैसे जरी मिळतात, पगार जरी मिळतो, तरी भगवंतांच्या कार्यामध्ये थोडेफार संलग्न आहेत. तर बाहेर कुठे कार्य करण्यापेक्षा ते भगवंतांच्या मंदिरामध्ये काम करतात, नोकरी करतात. तर हे एक सकाम कर्म झाले. आणि एक निष्काम कर्मयोग आहे, तो म्हणजे पूर्णपणे भगवंतांसाठी काहीतरी कार्य करणे. जसे मिस्टर सेठी यांनी श्रील प्रभुपादांना जुहूची मंदिरची जी जमीन आहे ती प्राप्त करण्यासाठी भरपूर मदत केली होती. कार्तिकेय महादेवी त्यांनी पण मदत केली होती प्रभुपादांना. तर असे
जे पूर्णपणे भक्ती करू शकत नाहीत, परंतु मंदिरासाठी काही ना काही कार्य करू शकतात. कधी कधी ते मंदिराचे कार्य थोडे काम सोपे करून देतात. काही महानगरपालिकेचे काम आहेत, तर काही लोक ते सोपे करून देऊ शकतात. अशा प्रकारे अनेक अनेक कार्य लागतात मंदिरासाठी देखील, कृष्ण भावनेसाठी देखील. तर हे सगळे कार्य असे व्यक्ती करू शकतात जे, तर भक्तांनी तर हे कार्य केलेच पाहिजे त्याच्या सोबत सोबत, परंतु जे भक्तीचे नियम पालन करू शकत नाही त्यांना देखील असे कार्य करण्याची संधी प्राप्त करून दिली पाहिजे. तर आपला हा एक प्रयत्न असला पाहिजे की जे लोक भक्त नाही बनू शकत आहेत त्यांना आपण कसं भगवंताच्या सेवेमध्ये लावावं, काही नाही काही करून, काहीतरी करून त्यांना भगवंतांच्या सेवेमध्ये कसं लावावं याचे थोडे आपण उपाय शोधून काढणं आवश्यक आहे भक्तांनी. तर जे मागचे दोन दोन श्लोक होते ते आपलं मन जे सगळ्या इंद्रियांचे मुख्य आहे त्यांना कृष्णामध्ये कसे लावायचे त्याच्यावर मागचे दोन श्लोक होते. परंतु आता हा एक खालचा स्तर आहे जिथे आपले जे बाह्य इंद्रिय आहेत हे कृष्णाच्या सेवेमध्ये कसे लावायचे आणि त्याद्वारे प्रगती कशी करायची ते या 10व्या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे जर कोणी प्रत्यक्ष रूपाने कृष्णाचं नेहमी चिंतन करू शकत नसेल किंवा कोणी भगवंतांचे भक्तीची उपासना किंवा नीती नियमांचं पालन करू शकत नसेल तर असा व्यक्ती भगवंतांसाठी कार्य करून त्याची प्रगती होऊ शकते. त्याला म्हणतात कर्मयोग. तर हा कर्मयोगाचा मार्ग आहे तिसरा स्तर. पहिला आणि दुसरा स्तर आहे भक्तियोग, तिसरा स्तर आहे कर्मयोग. तर अशा प्रकारे प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये दोन्ही निष्काम कर्मयोग आणि सकाम कर्मयोग दोघांविषयी प्रभुपादांनी सांगितलेलं आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे जे पूर्णपणे भगवंतांसाठी कार्य करतात. आता एखादा माताजी असतील त्यांना अर्थात असं व्हायला पाहिजे, कधी होतं की माहिती नाही, बहुतेक आपले भक्त माताजीच भगवंतांचे सगळे ड्रेस वगैरे बनवतात. परंतु कधी कधी असे लोक असतील की जे भक्ती नाही करू शकत परंतु त्यांना भगवंतांचे ड्रेस बनवायची इच्छा असेल तर ते भगवंतांसाठी ड्रेस बनवून पूर्णपणे भगवंतांना अर्पण करतात. तर हे झाले निष्काम कर्मयोगी. काय की म्हणतात की नाही आम्ही भगवंतांसाठी ड्रेस बनवू पण तर आम्ही अर्ध्या पैशात देऊ तुम्हाला, ठीक आहे, हे झाले सकाम कर्मयोगी. तर अशा प्रकारे भगवंतांसाठी काही ना काही कार्य करणे याला म्हणतात कर्मयोग आणि हा तिसरा स्तर आहे. आता तर जर कोणी या तिसऱ्या स्तरावर देखील येऊ शकत नसेल तर त्याने काय करावे, तर यासाठी चौथा स्तर दिलेला आहे, तो आहे 11व्या श्लोकामध्ये. अथैतदपि अशक्तोऽसि अथैतदपि अशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः कर्तुमद्योगमाश्रितः कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं 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 ततः कुरु यतात्मवान्. ततः कुरु यथात्मनः. ततः कुरु यथात्मना. हरे कृष्ण. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यास असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. हरे कृष्ण. तर आता जर कोणी भगवंतांसाठी कार्य पण करू शकत नसेल, वेगवेगळ्या कारणांमुळे की त्यांचं काही सामाजिक जर कोणी भगवंत कृष्ण भावनेच्या कार्यांसाठी जर कोणी कार्य करत नसेल कारण त्यांची सामाजिक परिस्थिती किंवा कौटुंबिक किंवा धार्मिक परिस्थितीमुळे किंवा दुसरे काही अडचणीमुळे जर भगवंतांसाठी कार्य जरी करू शकत नसेल तर त्यांच्यासाठी काय करावं अशी परिस्थिती कोणाकोणाची असू शकते. या काही काही लोकांची तेवढी सुकृती पण नसते की ते भगवंतांसाठी काही कार्य करतील. तर प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये जर कोणी प्रत्यक्ष रूपाने कृष्ण भावनेच्या कार्यांसाठी जर कोणी संलग्न केले तर कधी कधी काय होते की त्यांच्या कुटुंबियांकडून बरेचसे आक्षेप येतात किंवा दुसऱ्या प्रकारचे कठीणाई त्यांना सहन करावे लागतात. तर ज्यांना ह्या सगळ्या समस्या असतात त्यांच्यासाठी काय सांगितलेले आहे की कमीत कमी त्यांनी काय करायला पाहिजे की त्यांचे जे कार्य आहेत त्यांचे जे कार्यांचे जे फळ आहेत त्यांनी ते कुठल्या चांगल्या कार्यासाठी त्यांनी त्याचा त्याग केला पाहिजे. तर
कुठेतरी दान करा चांगल्या गोष्टीसाठी. जर तुम्ही भगवंतांसाठी करू शकत नसाल तर कुठेतरी दान करा, कुठेतरी आपल्या कर्मांचा फलत्याग करा. कर्म फलत्याग हा कुठेतरी करा. तर अशा प्रकारच्या पद्धती वैदिक शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कार्य आहेत, जसे पौर्णिमेच्या दिवशी केले जाणारे किंवा ज्याद्वारे आपण आपले पूर्वजन्मीच्या कार्यांचे फळ अर्पण करण्याचे काही कार्य असतात. अशा प्रकारे त्यासाठी काही ना काही व्यक्तीने त्याग केला पाहिजे. कर्मफलांचा त्याग काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी केला पाहिजे. आणि त्याद्वारे काय होईल, हळूहळू व्यक्ती सत्वगुणाच्या स्तरावर येईल. रजोगुण तमोगुणाच्या स्तरावरून सत्वगुणाच्या स्तरावर येईल आणि ध्यानाच्या स्तरावर येईल. तर म्हणून हा चौथा स्तर आहे. तर त्यांची तुलना आपण जे भगवंतांसाठी कार्य करत आहे त्याच्यासोबत करू शकत नाही. भगवंतांसोबत जे कार्य करत आहेत ते नक्कीच प्रगत आहेत यांच्यापेक्षा, पण हे भगवंतांसाठी देखील कार्य करू शकत नाहीये. ठीक आहे, तर कुठल्या तरी चांगल्या कामासाठी तुम्ही तुमचे कर्मफल त्याग करा. तर त्याने काय होईल, हळूहळू ते ज्ञानाच्या स्तरावर येतील आणि मग त्यांना कळून चुकेल की कृष्णच परम भगवंत आहेत. तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की जेव्हा कोणी व्यक्ती कृष्ण भावनेच्या कार्यांमध्ये देखील त्याची रुची नसेल तर त्याने काय करायला पाहिजे की एखादे हॉस्पिटल तर इस्पितळ आहे त्याला काहीतरी मदत दान केलं पाहिजे, किंवा दुसऱ्या ज्या समाजवादी सामाजिक संस्था आहेत त्यांना दान केले पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी जे मेहनत करून त्यांनी जे फळ कमावलेले आहेत ते त्यांनी थोडे दान, त्याच्यासाठी काहीतरी त्यांनी त्याग केला पाहिजे. कारण अशा प्रकारे जे व्यक्ती आपल्या कर्मफलांचा त्याग करतो तर त्याद्वारे त्यांचे मन शुद्ध होते हळूहळू, आणि त्या शुद्ध मनाच्या स्तरावर मग व्यक्ती हळूहळू कृष्ण भावनेच्या स्तरावर देखील येऊ शकतो. तर अशा प्रकारे हे व्यक्ती हळूहळू तिसऱ्या स्तरावर येतील की काहीतरी कृष्णासाठी करतील. जसे नृग महाराज होते, तर नृग महाराज काय करत होते, ते पूर्णपणे भक्त नव्हते, ते केवळ दानी होते. तर ते ब्राह्मणांना गायींचं दान करायचे. तर हा झाला चौथा स्तर. परंतु काय झालं, त्यांच्याकडे एकदा एक ब्राह्मण आले आणि त्यांनी पण त्यांना दान मागितले आणि त्यांनी कृष्णाचे मंदिर बनवण्यासाठी त्यांनी त्या ब्राह्मणाला देखील दान दिले आणि तसेच श्रीमद भागवताच्या प्रचारासाठी पण त्यांना दान दिले. तर हा झाला तिसरा स्तर. नाही, आता चौथा स्तर होता म्हणजे केवळ चांगल्या कार्यासाठी ब्राह्मणांना दान देणे. हा चौथा स्तर. हा कृष्ण भावनेसाठी दान देणे नव्हता. परंतु ते करता करता हळूहळू त्यांची मती थोडी शुद्ध झाली आणि त्यांनी भक्तांना भगवंतांचे मंदिर बांधण्यासाठी दान दिले, तर ते तिसऱ्या स्तरावर आले. त्यामुळे त्यांना पुढच्या जन्मामध्ये त्यांना कृष्णाचे दर्शन देखील झाले आणि नंतर हळूहळू त्यांची मुक्ती झाली. तर प्रभुपाद म्हणतात, परंतु कृष्ण भावना ही कुठल्याच दुसऱ्या कार्यावर किंवा अनुभवावर अवलंबून नाहीये, किंवा कारण कृष्ण भावना ही स्वतः शुद्ध करू शकते. त्यामुळे कृष्ण भावना स्वीकार करण्यासाठी कुठल्याच अडचणी नाही. कृष्ण भावना स्वतः स्वाभाविकरित्या व्यक्तीला शुद्ध करू शकते. तर अशा प्रकारे सामाजिक सेवा किंवा आपल्या वेगवेगळ्या वर्गांची सेवा, देश सेवा किंवा स्वतःच्या देशासाठी काही ना काही त्याग करणे, हे सगळे यांचा स्वीकार एक व्यक्ती करू शकतो. परंतु त्याद्वारे एक उद्देश काय आहे की एक दिवस असा व्यक्ती शुद्ध भक्तीच्या स्तरावर येईल, भगवंतांच्या शुद्ध भक्तीच्या स्तरावर येईल, हा याचा उद्देश आहे. तर हे निम्न स्तराचे लोक आहेत, ते सामाजिक सेवा करतात किंवा देशसेवा, देशप्रेम, हे सगळे सेवा करणारे लोक हे निम्न स्तराचे लोक आहेत. तर भगवद्गीता 18व्या अध्याय 46व्या श्लोकामध्ये म्हटलेला आहे, यतः प्रवृत्ती भूतानां, जर कोणी काही कार्यासाठी त्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर जरी त्याला कृष्ण या सगळ्या कारणांचे कारण कृष्ण आहेत हे माहिती नसले तरी ते हळूहळू ते सत्वगुणामध्ये येऊन कृष्णाच्या एक त्यांच्यामध्ये हे ज्ञान उत्पन्न होईल की कृष्णच सगळ्या कारणांचे कारण आहेत, सगळ्याच त्यागाचे उद्दिष्ट आहेत, हे त्याचे ज्ञान त्यांना हळूहळू येईल. तर अशा प्रकारे 8वा ते 10वा जो श्लोक होता त्यामध्ये
अं, प्रत्येक जी पद्धत होती त्याचे आध्यात्मिक फायदे काय आहेत त्याविषयी सांगितले होते. तर नेहमी कृष्णाचे चिंतन करून, जसे 8व्या श्लोकामध्ये सांगितले की नेहमी कृष्णाचे चिंतन करा, तर त्याद्वारे व्यक्ती नेहमी कृष्णासोबत वास करतील. परंतु जे ते करू शकत नाही त्यांना 9व्या श्लोकामध्ये काय सांगितले की तुम्ही भक्तीच्या नियमांचे पालन करा. त्याद्वारे आपले कृष्णाचे कृष्णाला प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होईल. नंतर ते पण जे काही करू शकत नसतील त्यांना सांगितले आहे 10व्या श्लोकामध्ये की तुम्ही कृष्णासाठी काहीतरी कार्य करा. त्याद्वारे पण ते हळूहळू परिपूर्णतेच्या स्तरावर येऊन पोहोचतील. परंतु हा जो 11वा श्लोक आहे त्यामध्ये हा जो 11वा श्लोक आहे मध्ये यामध्ये कृष्ण भावनेसाठी काय तुमची प्रगती होईल ते त्याचं फळ काहीच लिहिलेलं नाहीये. जर कोणी कुठल्या चांगल्या सत्कार्यासाठी जर स्वतःचे कर्मफळांचा त्याग करत असेल तर जोपर्यंत हे कर्मफळ कृष्णासाठी अर्पण केले जात नाही आणि तोपर्यंत असे कार्य त्याला आपण आध्यात्मिक म्हणू शकत नाही. त्यामुळे समाजसेवा, देशसेवा या आध्यात्मिक नाही, त्या भौतिक आहेत, परंतु त्या सत्वगुणामध्ये असतील. अशा प्रकारे त्यांचा खरा खरा काही लाभ प्राप्त होत नाही. व्यक्तीचा त्यांना एकच लाभ प्राप्त होतो, ते हळूहळू सत्वगुणाच्या स्तरावर येतात. कुटुंब सेवा, समाजसेवा, देशसेवा, राष्ट्रसेवा या सगळ्या गोष्टींनी काय होतं, हळूहळू व्यक्ती सत्वगुणाच्या स्तरावर येतो. तेवढंच त्यांना फळ मिळतं. त्यांना आध्यात्मिक कुठलेच फळ प्राप्त होत नाही, कारण ते आध्यात्मिक कार्य नाही. तर आता 12व्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या कर्मफलांचे त्याग कृष्णासाठी जर केले, जसे 10व्या श्लोकामध्ये सांगितले आहे, हे केवळ 11व्या श्लोकामध्ये सांगितलेले केवळ त्यागयुक्त कार्य नसून ते आध्यात्मिक उन्नतीच्या खालच्या स्तरावर ठेवलेले आहे. त्याचे वर्णन 12व्या श्लोकामध्ये केलेले आहे. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात् श्रेयो हि ज्ञानम् अभ्यासात् ज्ञानाध्यानं विशिष्यते. ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागस् ध्यानात् कर्मफलत्यागस् त्यागात् शान्तिरनन्तरम्. त्यागात् शांती अनंतरम. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानांचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे व आणि ध्यानापेक्षाही कर्म प्रत्याग करणे श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्म फल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते. हरे कृष्ण. हा, तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणतात की 2 प्रकारचे भक्तींविषयी सांगितलेले आहे. एक म्हणजे नियम पालन करून करणारी भक्ती आणि दुसरा आहे भगवंतांशी पूर्णपणे आसक्त होऊन केली जाणारी भक्ती. परंतु जे भक्ती मार्गांचे नियमांचे पालन करू शकत नाही त्यांच्यासाठी हे श्रेयस्कर आहे की त्यांनी ज्ञानाची उपासना करावी, त्यांनी ज्ञान अर्जित करावे. कारण ज्ञानाद्वारे काय होईल की त्यांची स्वतःची खरी स्थिती व्यक्ती समजू शकतील. हळूहळू हे ज्ञान ध्यानावर परिवर्तित होईल आणि ध्यान जेव्हा व्यक्ती भगवंतांवर ध्यान करेल त्यामध्ये हळूहळू व्यक्ती भगवंतांना समजू शकेल. तर अशा प्रकारे जेव्हा कोणी ध्यान योगाचा मार्गाचा अवलंबन करते, ध्यान मार्गाचा अवलंबन करतात, त्यासाठी व्यक्ती कधी कधी स्वतःलाच सर्वोत्तम मानतात, सर्वोच्च मानतात आणि स्वतःवरच ध्यान करतात. कारण असे व्यक्ती अशा प्रकारचं ध्यान का करतात की कारण ते भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला नियुक्त करायला असमर्थ असतात, त्यामुळे ते स्वतःवरच ध्यान करतात.
तर जर कोणी अशा प्रकारे ध्यान पण करू शकत नसेल तर वेगवेगळ्या प्रकारचे कर्तव्य दिलेले आहे वैदिक शास्त्रामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्यासाठी. तर ते आपण भगवद्गीतेच्या शेवटच्या अध्यायामध्ये पण प्रभुपाद म्हणतात आपण समजू शकतो. तर या सगळ्या परिस्थितींमध्ये प्रत्येकाने काय करणे शिकले पाहिजे की स्वतःचे जे कर्मफल आहे त्यांचा त्याग करणे शिकले पाहिजे आणि त्याद्वारे कुठल्या तरी चांगल्या कार्यासाठी स्वतःचे कर्मफळ नियुक्त केले पाहिजेत, युक्त केले पाहिजे. तर सारांश रूपाने भगवंत काय सांगतात आहे की कृष्णच हे सगळ्या गोष्टींचे मुख्य उद्दिष्ट आहेत, ध्येय आहेत आणि दोन प्रकारचे पद्धती आहेत. एक आहे हळूहळू प्रगती करण्याची पद्धत आहे, जी हळू प्रगतीची एक पद्धत आहे आणि दुसरी प्रत्यक्ष प्रगतीची पद्धत आहे. तर जी हळूहळू प्रगती करण्याची पद्धत आहे त्याला म्हणतात प्रवृत्ती मार्ग आणि जी प्रत्यक्ष प्रगती करण्याची पद्धत आहे त्याला म्हणतात निवृत्ती मार्ग. तर ही प्रत्यक्ष प्रगतीचा मार्ग आहे भक्ती, कृष्ण भावनेमध्ये भक्ती करणे. आणि दुसरा मार्ग जो आहे हळू प्रगतीचा तो आहे की स्वतःचे कर्मफलांचा त्याग करणे. त्याद्वारे हळूहळू प्रगती होईल, हळूहळू व्यक्ती स्वगुणार होईल, मग त्याचं ज्ञान तयार होईल. म्हणजे त्याला ध्यानाचा काही त्याला ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला समजून जोगेल की कृष्णच सर्व काही आहेत आणि मग त्याला नंतर ते हळूहळू कृष्णासाठी काय ते कार्य करतील. मग हळूहळू कृष्णाचे नीतिनियम त्या कृष्ण भावनेचे नीतिनियम पालन करतील आणि हळूहळू ते कृष्णाप्रती आसक्ती होईल. हा खूप मोठी पद्धत आहे. तर अशा प्रकारे दोन पैकी कुठला तरी एक मार्ग व्यक्ती स्वीकार करू शकतो. एक तर जसं आपण बघतो की एका बिल्डिंग मध्ये जाण्यासाठी दोन प्रकारचे मार्ग असतात. एक आहे पायऱ्या चढून जाणे, दुसरा आहे लिफ्ट घेणे. तर भक्ती मार्ग आहे हा लिफ्ट घेण्याचा मार्ग आहे. डायरेक्ट तुम्ही पहिल्या मजल्यावरून 25व्या मजल्यावर जाऊ शकता. परंतु दुसरा मार्ग आहे प्रवृत्ती मार्ग, म्हणजे कर्मफल त्याग करणे. तो आहे पायऱ्यांनी जाण्याचा मार्ग. तर काही बऱ्याच लोकांसाठी हा जो प्रत्यक्ष मार्ग आहे, डायरेक्ट वाला मार्ग आहे, तो शक्य नसतो. त्यामुळे ज्यांना असा मार्ग शक्य नाही, ज्यांना प्रत्यक्ष भक्तीमध्ये संलग्न होणे शक्य नाही, त्यांनी हा अप्रत्यक्ष मार्ग, कर्मफल त्यागाचा मार्ग त्यांनी स्वीकार करावा. तर परंतु प्रभुपाद म्हणतात की हा जो अप्रत्यक्ष मार्ग आहे, ही जी अप्रत्यक्ष पद्धत आहे ती अर्जुनाला सुचवली गेलेली नाही. कारण अर्जुन आधीच भगवंतांच्या प्रेममय भक्तीच्या स्तरावर आहे. परंतु जे लोक या स्तरावर नाहीत, ज्यांना कृष्ण भावनेमध्ये रुची नाही, त्यांच्यासाठी हा कर्मफल त्याग म्हणजे सामाजिक कार्य करणे, देशासाठी काही कार्य करणे, या पद्धतीचा मार्ग त्यांच्यासाठी सुचवलेला गेलेला आहे. कारण याद्वारे हळूहळू व्यक्तीमध्ये वैराग्य उत्पन्न होईल, ज्ञान उत्पन्न होईल, ध्यान उत्पन्न होईल आणि हळू त्यांच्यामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार होईल, ब्रह्माचा साक्षात्कार होईल आणि मग त्यांना हळूहळू या गोष्टी समजतील. तर हा जो अप्रत्यक्ष मार्ग आहे कर्मफल त्यागाचा, सामाजिक सेवा, देश सेवा आणि अजून काय काय आपले महाराष्ट्र सेवा जे काय असेल ते, या सेवेचा मार्ग आहे हा अप्रत्यक्ष मार्ग आहे. परंतु जोपर्यंत भगवद्गीताच्या विषयी वर्णन आहे की तिथे केवळ प्रत्यक्ष मार्गच त्याच्यावर जोर दिलेला आहे. प्रत्येकाला भगवंतांशी डायरेक्ट भक्तीमध्ये, प्रत्यक्ष भक्तीमध्ये संलग्न होण्याचा सल्ला दिलेला आहे आणि भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्याचा सल्ला सगळ्यांना दिलेला आहे. तर भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्ष मार्गाचाच सल्ला दिलेला आहे. तुम्ही प्रत्यक्ष रूपाने भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न व्हा. तर या 12व्या श्लोकामध्ये जर जे भगवंतांनी म्हटलं की तर तू जर हा मार्ग देखील स्वीकार करू शकत नसतील, म्हणजे तो कुठला मार्ग, जो 10व्या श्लोकामध्ये कर्मयोगाचा मार्ग सांगितलेला आहे, तो मार्ग जरी स्वीकार करू शकत नसतील की तू पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे स्वतःला संलग्न करून घे, तो जर मार्ग स्वीकार करू शकत नसशील तर तू काय केले पाहिजे, मग ज्ञानाचे आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर ब्रह्मज्ञान
कसा आत्मा शरीरापासून विलग आहे याचे ज्ञान जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर हळूहळू परमात्म्यावर ध्यान करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर 11वा आणि 12वा श्लोक हे दोन्ही समांतर श्लोक आहेत. 11वा आणि 12वा. जर कोणी 10वा श्लोकामध्ये जे भगवंतांसाठी कार्य करणे कर्मयोगाचं जे पद्धत दिलेली आहे 10व्या श्लोकामध्ये ती जर करू शकत नसेल तर व्यक्तीने काय करावे, 11वा श्लोक किंवा 12व्या श्लोकातल्या गोष्टी कराव्या. 11वा श्लोक म्हणजे काहीतरी चांगल्या कार्यासाठी कर्मफल त्याग करावा किंवा 12व्या श्लोकामध्ये सांगितलं काहीतरी ध्यान मार्गाचा अवलंबन करावा, ध्यानाची जोपासना करावी किंवा ध्यान करावे. तर अशा प्रकारे हे जे श्लोक आहेत त्यांचा एक सिक्वेन्स आहे. 8व्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे की भक्ती ही पूर्णपणे परिपूर्ण अशी भक्ती, नेहमी कृष्णाचे चिंतन करणे. 9व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की साधना भक्ती करणे आणि भक्तीच्या कार्यांमध्ये संलग्न होता होता हळूहळू मन कृष्णावर केंद्रित करणे. जसे आपले साधना भक्ती आहे त्याचा स्वीकार करणे. हा 9वा श्लोक. 10वा श्लोकामध्ये काय सांगितलेले आहे, कर्मयोग, की कृष्णासाठी कार्य करणे आणि त्याचे फळ कृष्णाला अर्पण करणे, निष्काम कर्मयोग किंवा सकाम कर्मयोग. नंतर 11व्या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे की ठीक आहे तू काहीतरी चांगले सत्कर्म कर. 12व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, तू ध्यान कर, ध्यान मार्गाचा अवलंबन कर. तशा प्रकारे जर वेगवेगळे हे जे पद्धती आहे त्याद्वारे व्यक्तीला काय प्राप्त होईल, शांती प्राप्त होईल. तर जे 2 स्तर आहेत जे कर्मयोगापेक्षाही निम्न स्तर आहेत ते 12व्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. ते म्हणजे ध्यान आणि ध्यान, ब्रह्मज्ञान आणि परमात्मावर ध्यान, ब्रह्मज्ञान परमात्मावर ध्यान, हे 2 मार्ग 12व्या श्लोकामध्ये सांगितले आहे. आणि या ब्रह्मज्ञानापेक्षाही निम्न स्तर कुठला आहे की तो सांगितलाय 11व्या श्लोकामध्ये. तर 11व्या श्लोकाचा जो पद्धती आहे ती ब्रह्मज्ञानापेक्षा आणि परमात्मा ध्यानापेक्षाही निम्न स्तराची, ते म्हणजे दुसऱ्यांसाठी चांगल्या कार्यासाठी काहीतरी कार्य करणे, तो आहे कर्म पद्धत. तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर याचा जो उतरता क्रम आहे तो म्हणजे 8, 9, 10, 12 आणि नंतर 11 असा उतरता क्रम आहे. तर अशा प्रकारे भगवंतांनी आध्यात्मिक प्रगतीचे वेगवेगळे स्तर सांगितलेले आहेत आणि श्रील प्रभुपादांनी देखील त्याचे वर्णन केलेले आहे. ठीक आहे, तर आज आपली वेळ झालेली आहे. आपण 12व्या श्लोकापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि बहुतेक आपण उद्या हे युनिट पूर्ण करू. मोस्टली आपलं पूर्ण होऊन जाईल कारण या अध्यायामध्ये 20 श्लोक आहेत. आपले 12 श्लोक ऑलरेडी झालेले आहेत. तर आता आपण उद्या जे उरलेले 8-9 श्लोक आहेत ते पूर्ण करून आपला हा युनिट पूर्ण होऊन जाईल उद्या. आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय. जय. श्री कृष्ण.